हॉस्पिटल टू पोलीस स्टेशन ही मुवमेंट आता सगळी केलेली आहे डेव्हलपमेंटमध्ये. पोलीस स्टेशन टू हॉस्पिटल अशी डायरेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम पोलीस स्टेशन टू हॉस्पिटल नाही असं केलेली आहे, अजून केलेलं नाहीये. इट इज ऑन द वे. इट इज प्रिझ्युम्ड दॅट द पेशंट इज डायरेक्टली ऍडमिटेड टू द हॉस्पिटल फ्रॉम द ऍक्सिडेंट स्पॉट. Once he admitted to the hospital, he is getting the initial treatment from the concerned doctor, and the doctor or the hospital admin will immediately give intimation to the concerned police station that so and so patient is admitted in the hospital and get him linked to the accident. अशी त्याला रिक्वेस्ट पाठवता येते. ती आपण आता प्रोसिजर आपण पाहूया हॉस्पिटल साईडचं. हॉस्पिटल साईड साठी ज्यावेळी आपण आयरॅड मध्ये डेटा एंट्री करतो, हॉस्पिटलचा मेन रोल आहे तो दे शुड गेट देमसेल्व्स रजिस्टर्ड ऑन द आयरॅड. प्रत्येक हॉस्पिटल, मग त्याच्यामध्ये आता प्रायव्हेट हॉस्पिटल्स आले, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आले, ज्याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत रुरल एरियामध्ये जर रोड जात असेल तर. त्यानंतर रुरल हॉस्पिटल्स आहेत तालुका लेवलला मोठे. हे सगळे हॉस्पिटल्स जे आहेत किंवा सिटी एरियामध्ये कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्यांचे हॉस्पिटल, हे सगळे हॉस्पिटल त्यांचे ते स्वतः आयरॅडवर रजिस्टर होते. आयरॅडवर रजिस्टर होण्यासाठी त्या हॉस्पिटलना काय सिलेक्ट करायचं पाहिजे? डिपार्टमेंट. सिलेक्ट द डिपार्टमेंट ॲज हेल्थ. ओके. आणि इथं लॉग इन काहीच व्हायचं नाहीये, कारण लॉग इन आपल्याकडे आता नाहीच आहे. मी हॉस्पिटलचा ऍडमिन आहे, तर मला माझ्या हॉस्पिटलसाठी युजर आय डी क्रिएट करायचा आहे. तर मी फक्त हेल्थ सिलेक्ट करेन आणि युजर आय डी पासवर्ड काही न देता डायरेक्ट शेवटी रजिस्टर युअर सेल्फ हे बटन मी प्रेस करेन. अजून हे इनिशियल कंडिशन मध्ये आहे, त्याच्यावर अजून ते क्रॉस चेक ठेवतील काहीतरी OTP वगैरे. ठीक आहे, पण आपण आता ही प्रोसिजर फक्त पाहून घेऊ. आय हॅव सिलेक्टेड डिपार्टमेंट ॲज अ हेल्थ. I have not selected any username and password because it is yet to be created. I have selected registered user hospital. माझं हॉस्पिटल रजिस्टर करायसाठी मी बटन सिलेक्ट करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो स्क्रीन येतो, याच्यामध्ये तो काय विचारतं? फर्स्ट इट आस्क फॉर PMJAY इम्पॅनल्ड आहे का? हे हॉस्पिटल PMJAY इम्पॅनल्ड आहे का? येत नो. PMJAY म्हणजे काय? प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे डिप्रेस्ड कॅटेगरीचे लोक आहेत, प्रिव्हिलेज लोक आहेत, त्यांना दारिद्र्य रेषेखालची आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशा लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधले ऍक्सिडेंटसाठी त्यांना जी काही ट्रीटमेंट होती ती कॅशलेस होते. काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस होते. तर त्या हॉस्पिटलला जर ते रजिस्टर असतील PMJAY तर त्यांचा नंबर विचारेल तो. ओके म्हणलं, नसेल तर नो म्हणा. येस म्हणलं तर तो PMJAY इम्पॅनल नंबर विचारेल. हे हॉस्पिटल इम्पॅनल आहे का? समजा आपण 1 2 3 नंबर देऊन टाकू काहीतरी. हॉस्पिटल आपण रजिस्टर दाखवू PMJAY मध्ये. कारण भविष्यामध्ये जाऊन प्राईम मिनिस्टर आणि हेल्थ डिपार्टमेंट प्लस मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट या सगळ्यांचा व्ह्यू असा आहे की डायरेक्ट पैसे त्या रजिस्टर हॉस्पिटलला त्यांच्या बँकेत जमा होतील या पेशंटचे. आयरॅड थ्रू पण आयरॅड थ्रू. त्याच्यामुळे इट विल बी गेटिंग व्हेरी व्हेरी सिरियस स्टेप्स इन द आयरॅड. म्हणजे नुसतंच माहिती भरायची त्यातला रिपोर्ट करायचं, तर याच्यावरनं ते बँकिंग ट्रान्झॅक्शनही पुढे मागे भविष्यात होणार आहे. या ऍडमिट झालेल्या पेशंटची, ऍक्सिडेंटसाठीच्या पेशंटची जी काही ट्रीटमेंटची अमाऊंट आहे ती अमाऊंट डायरेक्टली गव्हर्नमेंटकडनं हॉस्पिटलला त्या पेशंटच्या अगेन्स्ट मिळणार आहे. त्यासाठी पुढे प्रोव्हिजन होणार आहे. म्हणून हे त्यांनी PMJAY इम्पॅनल्ड केलेलं आहे. ठीक आहे. आता हॉस्पिटलचं आपण नाव देऊन टाकू काय असेल तिथे काहीतरी आपण देऊया. कुठला हे संकेती हॉस्पिटल म्हणतो. त्याला डेमो देत आहे आपण. ठीक आहे. संकेती हॉस्पिटल नाव दिलं मी हॉस्पिटलचं. स्टेट सिलेक्ट करतोय मी ओरिसा स्टेट सिलेक्ट करा, कारण तिथं स्टेट जाईल. महाराष्ट्राला आपण ते बघूया नंतर. तुम्ही डेमो वापरून बघा महाराष्ट्राला पण सिलेक्ट होतोय का ते. आता डेमोसाठी म्हणून मी ओडिसा सिलेक्ट करतो. डिस्ट्रिक्ट हे पहिलंच करतोय मी, अनुगुल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय.
तुम्ही एक दोन जण महाराष्ट्राचं पण बघा नंतर होतंय का ते आपल्याकडे हे आहेत त्याला काय महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनचं युजर आयडी क्रेडेन्शियल आपल्याकडे डेमोचे आहेतच तेच लागणार आहे बरोबर आहे आणि रिक्वेस्ट आपण देणार आहे ते कुठल्या तरी पोलीस स्टेशनला देणार आहे महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनच्या फील्ड ऑफिसर प्लस स्टेशन हेड या सगळ्यांचे डेमो युजर आपल्याकडे आहेतच ते पण ट्राय करून बघा पण चालले नाही चालले मला माहित नाही म्हणून मी आपण आता मी सध्या ओडिशाचं येतो ओके आपण स्टेट सिलेक्ट केला ओरिसा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला अनुगड खाली जाऊन पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं नंतर ठीक आहे आता इथे ऍड्रेस देऊ काहीतरी युनिव्हर्सिटी चौक काहीतरी देतो ऍड्रेस पिनकोड आता पिनकोड ऍक्च्युली हा 6 डिजिटच असतो ऑल इंडियामध्ये पण अजून त्यांनी व्हॅलिडेशन टाकलेलं नाहीये ते 8 डिजिट शिवाय ऍक्सेप्ट करत नाही तर ठीक आहे आपण पिनकोड देऊ सर स्टार्टिंगला 00 घ्या काही दिलं तर चालतं स्टार्टिंगला 00 घ्या फक्त 00 घेऊ का कारण हा 6 अंकी घेत नाही काय माहित नाही आपण त्यांना कंप्लेंट ही केलेली आहे करतील ते तेवढ्यासाठी आपला डेमो नको आला हॉस्पिटल टाईप गव्हर्नमेंटचा आहे का प्रायव्हेटचा आहे गव्हर्नमेंटचं जर सिलेक्ट केलं तर तो पुढचं विचारतोय की क्लासिफिकेशन मध्ये फक्त तो प्रायमरी हेल्थ सेंटर आहे का कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे का डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे का मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हे ऑप्शन्स विचारतो आयदर PSC असतील एकदम ग्रामीण भागातले जवळचे किंवा रुरल हॉस्पिटल असेल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजचे पण ॲटाईट हॉस्पिटल्स असतील ते विचारतो येतो आणि जर आपण प्रायव्हेट सिलेक्ट केलं मेन क्लासिफिकेशन तर तो डायरेक्ट त्याची स्पेशालिटी विचारतो ठीक आहे मल्टी स्पेशालिटी सिलेक्ट करू आपण ठीक प्रायव्हेटला स्पेशालिटी विचारतो स्पेशालिटीमध्ये खूप ऑप्शन आहे ॲलर्जी ॲनेस्थेशिया गॅरेटरी ट्रॉमा ऍक्सिडेंट याला ट्रॉमा हॉस्पिटल म्हणतात बरं का बर्न आणि ट्रॉमा कार्डिओलॉजी इम्युनॉलॉजी खूप खूप एन नंबर ऑफ ऑप्शन्स आर अवेलेबल न्यूरोलॉजी ओरल सर्जरी पेडियाट्रिक सगळं झालं आहे आपण काय करतो सध्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण सिलेक्ट केलं ठीक आहे ऑप्शन त्या हॉस्पिटलचा मोबाईल नंबर NIN नॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर कोणतेही हॉस्पिटल चालू केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्यांना एक रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचा नंबर जो आहे तो NIN म्हणायचा नॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ दॅट हॉस्पिटल जो काय असेल तो नसेल तर सोडून लँडलाईन नंबर ईमेल ID आता इथं आता तो विचारतो युजर नेम आणि पासवर्ड हा युजर नेम आणि पासवर्ड त्या हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेटरचा असणार हॉस्पिटलचा मालक ऍडमिनिस्ट्रेटर मेन अथॉरिटी मग तो कोणीही असेल आयदर चीफ मेडिकल ऑफिसर असेल आयदर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड त्याचा रजिस्टर्ड हॉस्पिटलचा असेल मोठं हॉस्पिटल असेल तर रेसिडेंट मेडिकल डॉक्टर छोटं हॉस्पिटल असेल तर जो कोण असेल जो कोण असेल त्या हॉस्पिटलचा जो इन्चार्ज आहे तो ठरवेल त्याचा युजर नेम आणि पासवर्ड आता आपण संकेती संकेती 1 संचेती SANCHETI संचेती 1 आणि संचेती 1 2 3 पासवर्ड संचेती 1 2 3 संचेती 1 2 घेते ठीक आहे ते नंबर ऑफ कॅरेक्टर्स रिट्राय पासवर्ड रिटाईप पासवर्ड संकेती 1 2 आता हॉस्पिटल लोकेशन पण घ्यायचंय सेम
त्याच मेथडनं जसं आपण ऍक्सिडेंट लोकेशन घेतलं, हॉस्पिटल लोकेशन कुठलं तरी घेऊन टाकतो आपण. क्लिक करतो, लोकेशन आलं इथं. आता लोकेशन घेतल्यानंतर पोलीस डिस्ट्रिक्ट आणि पोलीस स्टेशन इथं सिलेक्ट करायचं. हॉस्पिटल लोकेशनला त्यांनी लँडमार्क वगैरे तसं नाही दिलेलं. ओके, सिलेक्ट करून तसं काही नाही, फक्त हॉस्पिटलला लोकेशनला तो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच घेतोय आणि पोलीस डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. इथं सिलेक्ट केलेलं पोलीस डिस्ट्रिक्ट हे पॅरेंट पोलीस डिस्ट्रिक्ट आहे हॉस्पिटलचं. या हॉस्पिटलमधल्या सगळ्या रिक्वेस्टला पहिल्यांदा या नियरेस्ट पोलीस स्टेशनलाच जाते. पोलीस डिस्ट्रिक्ट आहे आपला अनगुल, पोलीस स्टेशन पण अनगुल. ओके, नाव रजिस्टर. ठीक आहे, हॉस्पिटल रजिस्टर्ड सक्सेसफुल. ही मिनिमम इन्फॉर्मेशन हॉस्पिटलची पहिल्यांदा भरायची. ओके, आता याच्यानंतर आता लॉग इन होणार आहे हॉस्पिटल, कारण आता आपण क्रिएट केलेलं आहे लॉग इन. आता मी हेल्थ सिलेक्ट करतो आणि हॉस्पिटलच्या मेन ऍडमिन मधनं लॉग इन होतो. संचेती संचेती 12 संचेती 1 होता. सॉरी, युजर नेम संचेती 1 होता आपलं, पासवर्ड संचेती 12 होता. कॅप्चा 228. ठीक आहे, तर मी आता हॉस्पिटलच्या मेन ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून लॉग इन झालेलो आहे. नाउ यू कॅन गो टू द प्रोफाइल. फर्स्ट you have to go to the profile and edit this information. तर हे हॉस्पिटलचं नाव, हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन वरच्या बाजूला आलेली आहे वरच्या टॅबमध्ये. आता सेकंड टॅब मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला एडिट करायची, सेकंड आणि थर्ड मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम फॅसिलिटी आहे का, एडिट म्हणा. पोस्टमॉर्टम फॅसिलिटी यस. ड्रंक अँड ड्राइव्ह फॅसिलिटी आहे का, येस. प्रायव्हेट हॉस्पिटलचं टाईप काय, ते प्रायव्हेट घेतलेलंच आहे आपण करून आलेलं. बेड स्ट्रेंथ किती आहे या हॉस्पिटलमध्ये, समजा आपण एक 50 बेड दिले आहेत असं तर. नंबर ऑफ पेशंट्स इन बेड्स किती आहेत, 40 आहे. नंबर ऑफ ICU किती आहेत, 5 ICU आहेत. तर 5 ICU पैकी किंवा 10 ICU किती आहेत, 10 ICU आहेत त्या हॉस्पिटलला. तर 10 ICU पैकी फुल्ली इक्विप्ड ICU किती आहेत, 5 आहेत. नुसते ICU आणि फुल्ली इक्विप्ड ICU ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याचे जे काही सगळ्या मशिनरीज आहे, ऑक्सिजन सहित सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फुल्ली इक्विप्ड ICU मध्ये आहेत. तो ॲटो सेन्सरनं त्याचे सगळे रिडिंग्स पण घेत राहील, अशा टाईपचे जे वेल इक्विप्ड असतं मॉनिटर सहित, दॅट इज वेल इक्विप्ड. आणि नुसते ICU मध्ये फरक आहे. नंबर ऑफ ओटीज म्हणजे ऑपरेशन थिएटर्स. त्या हॉस्पिटलला ऑपरेशन थिएटर्स किती आहेत, 3 आहेत. ठीक आहे, फुल्ली इक्विप्ड ऑपरेशन थिएटर्स बनलेले आहेत, ICU नाही, ऑपरेशन थिएटर्स. नंबर ऑफ ऑपरेशन थिएटर्स 5. ब्लड बँक आहे का नाही, येस ऑर नो आहे अवेलेबल. मेडिकल रिपोर्ट डिपार्टमेंट आहे का. बरेचसे मोठे हॉस्पिटल आहेत ना, त्याच्यामध्ये मेडिकल रेकॉर्डसाठी सेपरेट डिपार्टमेंट असतं. म्हणजे पेशंटचे हे ऍडमिट कार्ड पासून त्यांचा जो पहिला रिपोर्ट तयार केला जातो तेव्हापासून सगळे त्याचे रिपोर्ट सगळे एकत्र करून ते मेडिकल रिपोर्ट रेकॉर्ड असतो. रेकॉर्ड रूम असते वेगळी आणि त्याच्यासाठी सेपरेट स्टाफ असतो मोठ्या हॉस्पिटल ते अवेलेबल आहे. ॲम्ब्युलेटरी सर्व्हिस, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाही म्हणलेलं आहे, ॲम्ब्युलेटरी सर्व्हिस. ॲम्ब्युलेटरी सर्व्हिस मीन्स मोबाईल हॉस्पिटल व्हॅनच थोडक्यात. त्या हॉस्पिटलकडे आहेत का, अवेलेबल आहे. मोबाईल हॉस्पिटल व्हॅन म्हणजे छोटी मोबाईल असते, त्यात सगळं इक्विपमेंट वेल इक्विप्ड मोबाईल ॲम्ब्युलन्स असते. ती ॲम्ब्युलन्स डायरेक्ट पेशंटला जागेवर गेल्यानंतर तिथे थोडीशी ट्रीटमेंट देऊ शकते, अशी जी आहे ती अवेलेबल आहे. डायग्नोस्टिक सेंटर आहे का, डायग्नोस्टिक सेंटर अवेलेबल.
मी सगळं येस येस सिलेक्ट करत गेलो, बरोबर आहे. ही हॉस्पिटलची बेसिक इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चरच्या हॉस्पिटलमध्ये काय काय आहे ती त्यानं भरावं लागेल. सेव्ह म्हणून डेटा सक्सेसफुल. त्याच्यानंतर हा खालचा जो पार्ट आहे तो आता काय भरत नाहीये मी, नंतरही भरू शकेल. ते पॅन कार्ड होल्डरचं नाव पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, अकाउंट नंबर, हॉस्पिटलचा अकाउंट होल्डरचं नाव काय, अकाउंट नंबर काय, बँक IFSC कोड, बँक डिटेल्स, हे सगळं त्याच्यामध्ये भरावं लागेल. तो चेंज ऑफ पासवर्ड चेंज करू शकेल आणि यू कॅन सी द शो द डिटेल्स. ठीक आहे. तर हे त्यांनी त्याचा प्रोफाईल कम्प्लीट केलेलं. हॉस्पिटल admin should create his own user ID as administrator. He has to log in to that administrator and he has to complete the profile first so that the basic infrastructure of the hospital will be uploaded. That is essential. Okay. आता हे ना प्रोफाईल मध्ये सगळं भरलेलं. आता ह्याचं काय काम आहे, शी विल क्रिएट द युजर. कारण कसं आहे की हॉस्पिटल समजा मोठा आहे खूप, संचेती, दीनानाथ किंवा कुठली मोठी हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचा मेन ऍडमिनिस्ट्रेटर काय डेटा एंट्रीचं काम करणार नाही, बरोबर. पेशंटच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन जी भरायची आहे रॅडमध्ये दॅट कॅन बी डन बाय आयदर ए मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. जो तिथं असेल त्यांचा रिसेप्शनला, त्याला पॅरामेडिकल स्टाफ असं म्हटलं जातं. त्यात कोणतरी डेटा एंट्री करणार असेल किंवा रेसिडेंट मेडिकल डॉक्टर कोणतरी करत असेल किंवा मेट्रन असेल किंवा हॉस्पिटलमधली मेन नर्स असेल ते करत असेल, वेअर मे बी, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. त्या हॉस्पिटलचे हेड्स जे आहेत, ऍडमिनिस्ट मॅनेजमेंट आहे, त्यांनी जी काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली असेल त्याच्यासाठीचा युजर क्रिएट करायचा, डे टू डे तो बघेल. सर आवाज कमी येतोय तुमचा. कमी येतोय का एकदम? हा एकदम क्लिअर तर आवाज आहे सर. नाही कमी येतोय एकदम. हा थोडा माईक लागल्यास थोडं जवळ करून होत असेल. जवळच आहे मी, हेच भरतो ना, हेडफोनच आहे. हेडफोन एकदम क्लिअर आहे सर, आवाज माझ्या साईडला क्लिअर आहे. ठीक आहे. मी आता मोहसिन तू हेडफोन वापर. ठीक आहे, एकदम जवळ धरलेला आहे मी. तर प्रिझम्पशन असं आहे की प्रत्येक हॉस्पिटलनी त्यांनी रजिस्टर करायचं. त्याच्यामध्ये अजून जर काही चेंजेस झाले तर ते आपण तुम्हाला ड्यू कोर्समध्ये सांगेन. मे बी OTP असेल किंवा हे असेल. कारण ती जर प्रोसिजर त्यांनी केली की प्रत्येक हॉस्पिटलने ह्याच्याकडनं परमिशन घ्या, त्याच्याकडनं घ्या, त्यातच 6 महिने निघून जातील, काम सुरू होणार नाही. तुम्हाला आतापर्यंत अनुभव आला असेल की आयराड इज द बेस्ट ऍप्लिकेशन आय एव्हर सीन इन द 27 इयर्स. त्यांनी ह्या नाही त्या अथॉरिटीच्या क्रिटिकल ह्याच्यामध्ये न पडता त्यांनी डायरेक्ट ऍप्लिकेशन चालू केल्यामुळे आपण एवढा 12,000 डेटा भरू शकलो. यानं त्याला द्या, त्यानं त्याला द्या, हा मोठा का तो मोठा, याने याची युजर क्रिएट केले. ही सगळी जी प्रोसिजर गव्हर्नमेंटमध्ये असते ती खूप क्रिटिकल असते. एकमेकाला रिस्पॉन्स मिळत नाहीये, त्याच्यामध्ये महिने त्यातच जातात. सगळं त्यांनी बाजूला ठेवून डायरेक्ट काम सुरू केलं, बरोबर आहे. डेमो मॉड्यूल मध्ये तसंच केलं, याच्यामध्ये पण त्यांनी तोपर्यंत करत आले. व्हेरी नाईसली ऑर्गनाइज दिस पॉलिसी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ एनी सॉफ्टवेअर. म्हणजे जसं म्हणतात की तुम्ही तुम्ही एखादं घर बांधता आणि मस्तपैकी परपेंडिक्युलर व्यवस्थित रोड्स तयार करता, तर लोक त्या रोडने जातच नाही, मधनच पायवाट काढून जातात. त्यामुळे इंग्लिशमध्ये म्हण असे की फर्स्ट बिल्ड द हाऊस, लेट द पीपल्स गो अँड देन बिल्ड द रोड. तर तशा टाईपचं लॉजिक वापरून त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड मॅटरमध्ये न घुसता त्यांनी डायरेक्ट कामाला आज घातलेलं आहे. तर त्याच्यामुळे इथं पण ते येतील पुढं. पण आता असं आयोजन केलंय की प्रत्येक हॉस्पिटलला त्यांच्याकडे रजिस्टर करायचं. रजिस्टर करताना हॉस्पिटलचं नाव, युजर ID क्रिएट करणं, बेसिक इन्फॉर्मेशन टाकणं, हे त्या हॉस्पिटलच्या मेन मालकाचं किंवा जो कोण इन्चार्ज असेल त्याचं काम आहे. ठीक आहे. हॉस्पिटल संकेती 1, संकेती 1, 2, 3 असं केलेलं आहे. आता युजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन किंवा हा स्वतः पण करू शकतो काम, हा स्वतः पण ते काम करू शकतो. आपली युजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन इथे युजर ID क्रिएट करू. आणखी एक पाहिजे तर ऍड न्यू युजर, लॉग इन ID, संच युजर ID क्रिएट करतोय मी.
search 234 SANCH 234 किंवा काय असेल काही तुम्ही नाव देऊ शकता तिथं. -2-234 असं म्हणजे घ्यायचं. -2 लॉगिन ID -234 पासवर्ड युजर ॲडेड सक्सेसफुल. बस मी आता लॉग आउट होतो and I will log in through the user of the hospital. Health -2 -234 आता मी हॉस्पिटलच्या युजर मधून लॉग इन झालेलो आहे. युजर म्हणजे युजर मे बी रेसिडेंट मेडिकल ऑफिसर, मे बी ए मेट्रन और हेड नर्स, मे बी एनी रिसेप्शनिस्ट और एनी सीनियर क्लर्क और एनी पॅरामेडिकल ऑफिशियल हु इज मेकिंग द डेटा एंट्री. कारण ज्यांना मेडिकलचं पण ज्ञान आहे असं पाहिजे. त्याच्यामध्ये पुढे जी काही इन्फॉर्मेशन भरली जाणार आहे ती बरीच डीपमध्ये आहे. त्याच्यामुळे कुठलाही नुसत्याच बाहेरचा कोण क्लार्क नाही करू शकणार डेटा एंट्री. त्यांचाच मेडिकल फील्डमध्ये काम करणारा कुठलाही माणूस करू शकतो. मग क्लिक टू कंटिन्यू. आता इथे रिक्वेस्ट ऑप्शन आला बघा, तिकडून इकडे करायसाठी त्यांनी प्रोव्हिजन चालू केली. ठीक आहे. आता आपण पेशंटचं भरायचं रजिस्टर. पेशंट आल्या त्याला जी काही माहिती इन्फॉर्मेशन मागतील, पेशंट टाईप MLC OP MLC IP. MLC OP चा अर्थ आहे मेडिको लिगो आउटडोर पेशंट, मेडिकल लिगो इनडोअर पेशंट. ठीक आहे. इनडोअर आणि आउटडोअर पेशंट असं त्याचं नाव आहे. इनडोअर पेशंट आउटडोअर पेशंट म्हणजे पेशंट आला आणि तो लगेच गेला निघून. त्याला सांगितलं अशी अशी ट्रीटमेंट घे, तू घरीच राहा, तर ही इज नाव ट्रीटेड ॲज आउटडोअर पेशंट. बरोबर आहे. मेडिको लिगो काहीतरी नाव आहे त्याचं, MLC मेडिको लीगल केस सर. मेडिको लिगल केस. ओके. मेडिको लिगल केस आउटडोर पेशंट, मेडिको लिगल केस इनडोअर पेशंट. इनडोअर पेशंट म्हणजे जो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि आउटडोअर पेशंट म्हणजे जो फक्त हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला आलाय, त्याला डॉक्टरने चेक केला आणि औषधं लिहून दिली, तो आता घरी गेला, दॅट इज आउटडोअर पेशंट. तर आपण IP करू. इनडोअर पेशंट आहे. IP ID काहीतरी आपण लिहू 1 2 3 4. डेट अँड अरायव्हल 17 तारीख. आपण ऍक्सिडेंट तरी कालचा म्हणलाय ना, 16. डन. मोड ऑफ अरायव्हल त्याला कसं आणलं तर ॲम्ब्युलन्स म्हणून आणलेलं आहे. ॲम्ब्युलन्स हे तर बाकी सगळे ऑप्शन्स मी जास्त एक्सप्लेन नाही करत. प्रिव्हियस म्हणलं होतं आपण. पेशंट नेम रमेश पाटील. रिलेशन, पेशंटचं रिलेशन कोणाशी, त्याच्याबरोबर जो आता गार्डियन आलेला आहे त्याच्याबरोबर कोणतरी असणार आहे ना, पेशंटला घेऊन आलेला, वडील असेल, आई असेल. आता इथं जर तुम्ही मेल सिलेक्ट केलं तर इथं हजबंड येत आहे. मेल सिलेक्ट केलं तर हजबंड येत आहे. फिमेल सिलेक्ट केलं तर हजबंड पण येतं याच्यामध्ये. अदरवाईज फक्त फादर गार्डियन, मग फादर तर असतील किंवा कोण गार्डियन असेल. आता फादर सिलेक्ट केलं. पेशंट नेम सर हे सोबत आलेल्या व्यक्तीचं नाव नाही आहे, हे त्या पर्टिक्युलर जो पेशंट आहे त्याच्या वडिलांचं नाव किंवा पेशंटचं वर दिलं आपण नाव. पेशंटच्या बरोबर आलेला माणूस कोण वडील असेल किंवा गार्डियन असेल त्याचं नाव आहे आपण. नाही सर, त्याच्या वडिलांचं नाव किंवा गार्डियनचं किंवा हजबंडचं नाव असंच फक्त बरोबर आलेलं अकंपनीड आहे तो. पण मोस्ट ऑफ टाइम रोडवरचे कोणी पण घेऊन येतं पेशंट. कोणी असेल त्याला गार्डियन म्हणलं. ते पुढं दुसऱ्याच्याच दिलेलं आहे ते. इथं गार्डियन म्हणावं लागेल ते. नाही ना, आपण म्हणजे असं अनोळखी व्यक्तीला गार्डियन नाही म्हणू शकणार ना. बहुतेक ते पुढे एक ऑप्शन दिलाय त्यांनी. इथे तर ऑप्शन म्हणजे नाही, ब्रॉड बाय म्हणून एक वेगळं ऑप्शन आहे बहुतेक आपल्याला पुढे, जेव्हा आपण एडिट करतो ना
पेशंट इथे तर ते रजिस्टर. दोनच दिलेले आहेत. बरं ठीक आहे हा आपण इथे म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटच्या फादरचं नाव किंवा गार्डियनचं नाव लिहायचं. अदर ऑप्शन ऍड केलं तर त्यात ते आपण सजेशन आपण द्यायचे ते आता फक्त एकदम प्रायमरी लेवलला आहे. इथं आपण त्यांना सजेशन देऊया ना. अदर म्हणून अदर गार्डियन किंवा अदर मध्ये मग त्याला मित्र नाही. असेल किंवा कोणी असेल. इथेच याच्यावरतीच सर त्यांनी ब्रॉड बायचं एक ऑप्शन द्यायला पाहिजे. कोणी आणलंय त्या व्यक्तीचं नाव. त्यावेळी समोर आहे सर ते ऑप्शन समोर आहे ते कोणी आणलं ते समोर option आहे समोर आहे तेच. हो ना आहे ना नाव. हा ठीक आहे, इथे नाव फक्त आहे आपल्याला ते. त्या व्यक्तीच्या वडिलाचं नाव किंवा गार्डियनचं नाव लिहायचं. नाव दिलेलं आहे. एक पेशंट पेज आहे इथे. मोबाईल नंबर, ही इमिजिएटली आल्यानंतर भरलेली ही एवढी इन्फॉर्मेशन आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये आत घेईपर्यंत त्याचा जो हे तयार करतात पेशंटचा. आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. हॅलो, हा पेशंटचा जो आवाज ब्रेक होतोय सर. आवाज हॅलो येतोय आवाज बरोबर? क्लिअर आहे सर. तिकडे कुठे नेटवर्क प्रॉब्लेम असेल रिसिव्हर साईडला. प्रॉब्लेम असेल. आणि माझ्याकडनं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मला आवाज अर्णवचा पण व्यवस्थित येतोय आणि हा, माझा पण. ठीक आहे, हा. आपण इथे आता सेव्ह करू. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. पेशंट डिटेल सेव्ह सक्सेसफुली आणि पेशंट आयडी मिळाला हा 1 2 3 4 5. ठीक आहे. तर आता हा 1 2 3 4 5 जो पेशंट आहे, पेशंट आयडी हा आपण व्ह्यू केला की या 4 टाइल्ड ऑप्शन म्हणून येतात. याला टाइल्ड ऑप्शन म्हणतात. टाइल्स टाइल्स असतात त्या टाइप मध्ये. म्हणून याच्यावर असा ही येत नाही, डायरेक्ट लिंक येत नाही किंवा हात येत नाही, कारण दिस टोटल टाइल इज प्रेस्ड. टाइल ऑप्शन आहे. हे 4 टाइल्स येतात, 4 ऑप्शन आपल्याला येतात. अपडेट पेशंटचं रजिस्टर. पेशंटचं रजिस्टर आपण जे काय आता भरलेलं आहे त्याच्या पुढे आणखी जी माहिती भरायची याच्यातून भरायचं. ट्रीटमेंट डिटेल, ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरनी तपासल्यानंतर पुढे येईल सगळं. मेडिकल रिपोर्ट्स, जे काही मेडिकल रिपोर्ट त्याच्यामध्ये क्रिएट करायचे आहेत ते इथून जनरेट करता येतील. आणि सर्टिफिकेट्स किंवा इंटिमेशन जर आपल्याला द्यायचं असेल, सर्टिफिकेट्स अपलोड करणं आणि इंटिमेशन पोलीस स्टेशनला देणं, हे काम या टाइल्स मधनं करायचं. हे 4 ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहेत. वी विल यूज फर्स्ट ऑप्शन आहे अपडेट पेशंट रजिस्टर. त्याच्यामध्ये पेशंटची 40% भरलेली आपली माहिती वर आलेलीच आहे. आता भरायची कुठून, तर इथं ऍक्सिडेंट रजिस्टर नंबर. आता इथे ऍक्सिडेंट रजिस्टर नंबर आपण भरत नाही, तर ऍक्सिडेंट रजिस्टर नंबर तिकडचा येणार आहे तिथे पोलीस स्टेशन कडनं. ठीक आहे. आयडी प्रूफ काय आहे पेशंटचं? पॅन कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे. आधार कार्ड आपण आयडेंटिफिकेशन मॉर्क काय असेल ते लिहायचं. इन्फॉर्मंट नेम या ऑप्शन मध्ये सर कोणी त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं याची इन्फॉर्मेशन ऑप्शन मध्ये. इन्फॉर्मंट नेम जे आहे ऍक्सिडेंटची इन्फॉर्मेशन आणि आणलेल्याची नाव, पण इथे तिचं नाव द्यायचं. नंबर, डॉक्टर्स नेम, रजिस्ट्रेशन नंबर. आता बेसिक इन्फॉर्मेशन जी आली त्याच्या पुढची ही एवढी इन्फॉर्मेशन आपण भरलेली. आता सेव्ह करतो. पेशंट रजिस्टर झालं. आता ट्रीटमेंट डिटेल मध्ये खूप डीप इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. तुम्ही इंजर्ड बॉडी पार्ट काय आहे, तर आपण म्हटलं होतं ना त्याला बॅक इंजुरी पेडिस्ट्रियन. आणि पेडिस्ट्रियनचं नाव आपण काय दिलं होतं?
रमेश पाटील आहे. ट्रॉमा फ्लॅग ट्राय किंवा ट्रॉमा फ्लॅग म्हणजे ही जी इंजुरी आहे ऍक्सिडेंट मध्ये झालेली ती कुठल्या लेवलची आहे. खूपच सिरियस असेल, व्हेरी सिरियस असेल तर रेड, मीडियम, ग्रीन असेल तर ते ही कॅन बी मूव टू होम, किंवा ब्लॅक, नो अरायव्हल और नो रेकॉर्ड फॉर इनइक्वलिटी डिस्क्राईब, काहीच नाही. समजा आपण याला येलो देऊन टाकतो. त्याची लेवल काय आहे, त्याची सिव्हिरिटीची लेवल जी आहे ती त्यांनी हॉस्पिटलला स्टँडर्ड इंडिकेटर असतो, त्याप्रमाणे कलर कोड आहे. इंजुरी नेचर आपण काय तर दिलं होतं, मला वाटतं वुंड का काय तर दिलं होतं, वुंड कट वगैरे. इथं बदलू शकतील ऑप्शन, तसं काही नाहीये. इव्हन कमी जास्त पण होऊ शकतील. इमिजिएटली ऍक्सिडेंट झाले, त्याला स्पॉटवर त्याला वाटलं नुसतं खर्चटलंय, पण तो पुढे फ्रॅक्चरही असू शकेल किंवा आतलं पाय मोडलंय आपलं. ते डीप मध्ये सगळे ऑप्शन्स बदलणार आहेत म्हणतात. नॉट नेसेसरी दॅट दे आर देअर. लेवल ऑफ कॉन्शियसनेस कसा आहे, तो अलर्ट आहे का ड्राउझी आहे का कसा आहे, तो काहीच रिस्पॉन्स देत नाहीये, पूर्ण पडून आहे कोमामध्ये असल्यासारखा, किंवा त्याला काहीच कळतंय मधनामधनं, तो फुल्ली अलर्ट आहे, त्याला सगळं समजलं ऍक्सिडेंट झालाय, मला इथं आणलंय, माझं नाव गाव ठेवलं, अलर्ट स्टेजमध्ये आहे. स्टेज ऑफ द पेशंट. ब्रेदिंग कसं आहे ते, त्याचा श्वासोश्वास हा स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे. सिस्कोलिटिक बीपी किती असतं, 120/80 ना नॉर्मलचा असतो. समजा काहीतरी आपण दिलं बरोबर आहे. 150 दिलं. पल्स रेट 72 नॉर्मल असतात. तिची काही जी आपण देऊन टाकू इथे 80 पल्स रेट वाढले, कारण आता पेशंट आहे म्हणल्यावर त्याचं काहीतरी थोडंफार कमी जास्त होणार आहे. बरोबर. रेस्पिरेटरी रेट हा नाही, नॉर्मल रेट हा जास्तीत जास्त 16 ते 20 असतो सर, पर मिनिट असतो तो रेस्पिरेटरी रेट. 20 देऊन टाकू. हा, तर 16 ते 20 पर्यंत हा नॉर्मल रेट असतो त्याचा. ऑक्सिजन रेट जे आहे आता SpO2 आता तो SpO2 92 सगळ्यांनाच माहिती आहे तो आता. आपण 80 देऊन टाकू, कारण लो आला म्हणून तुम्ही ऍडमिट झाले. टेम्परेचर 0 सेल्सिअस मध्ये 100 तास. ही पण आणखी बरीच इन्फॉर्मेशन. स्क्रीन दिसतो ना सगळ्यांना व्यवस्थित? येस सर. आता ओरिएंटेशन म्हणजे पेशंटचं ओरिएंटेशन कसं आहे, तो ओरिएंटेड आहे का डिसओरिएंटेड आहे, पूर्ण वाकडा तिकडा झालेला आहे, त्याला काहीच कळत नाही, बरंच हे झालेलं. आणि बरेचसे यातले ऑप्शन्सचे बी फ्रँकली वी आर द लेमन पर्सन, आपल्यालाही काही माहिती नसतील, 100% माहिती असायची गरजही नाहीये. जो माणूस भरणार आहे त्याला माहिती राहील. मेडिकल फील्ड मधले, पॅरामेडिकल मध्ये. डिस्क्रिप्शन ऑफ प्युपिल, आपल्या डोळ्याचे आयबॉल असतात, तर ते बऱ्याच वेळी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं पूर्ण हे बदलून जातं, वेगवेगळ्या बाजूला होतात किंवा खालीवर होतात किंवा डोळे उघडे पडतात वगैरे अशा टाईपमध्ये असतात. त्याची ऑब्झर्वेशन्स काय आहे, प्युपिल्स कसे होते, त्याच्यावरनं पुढचं सगळं त्यांना डॉक्टरना हे करता येतं. फिजिकल एक्झामिनेशन, प्री हॉस्पिटल डेटा अनअवेलेबल, ट्रीटमेंट कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट द्यायची आहे का त्याला सर्जिकल मॅनेजमेंट द्यायचं, म्हणजे त्याला नॉर्मल औषध गोळ्या सलाईन होणार आहे का त्याला डायरेक्ट सर्जरी करावी लागणार आहे, ते ऑप्शन्स आहेत. ओपिनियन ऑप्टेन, डॉक्टरांनी कुणाकुणाचं ओपिनियन घेतलं. आता समजा सिरियस पेशंट असेल आणि 2 दिवसामध्ये जर त्याचं 2-3 दिवसामध्ये जर ऑपरेशन करायचं डिसाईड केलं असेल, तर बऱ्याचशा डॉक्टर्सचं त्यांना ओपिनियन घ्यावं लागतं, त्याशिवाय त्यांना हॉस्पिटलला हे ऑपरेशन्स करता येत नाही. ते कार्डियक असेल, गॅस्ट्रो असेल किंवा जनरल फिजिशियनचं पण त्याचं सगळं व्यवस्थित आहे का, ही वेदर ही कॅन बी रेडी फॉर द सर्जरी, त्याच्यासाठी हे टेस्ट आहेत. हे त्यामुळे इथं मल्टी चॉईस आहे. ऑप्थोमॉलॉजिस्टचं, कोणाचं जे इंटरनल मेडिसिन या सगळ्यांचं घेतलेलं. एक्सरे डन, काही एक्सरे सांगितलेले आहेत का हेड स्कलचे, किंवा आता बॅक चेक करत चेस्ट, ॲब्डोमेन, किडनी, अप्पर लिंब, लोअर लिंब, किंवा नॉट असेल तर इथे सगळे नॉटचं पण ऑप्शन आहे. नॉट नीडेड, एक्सरे नॉट डन, एक्सरे नॉट नीडेड. नॉट डन इज डिफरंट, नॉट नीडेड इज डिफरंट. एक्सरे करायला सांगितलं होतं पण केला नाही, दॅट इज एक्सरे नॉट डन. एक्सरे नॉट नीडेड म्हणजे
डॉक्टरनी ठरवलं की त्याची एक्सरे करायची काही गरज नाही. सिटी स्कॅन करायचा आहे का, याच्यामध्ये पण नॉट निडेडचा ऑप्शन आहे. ठीक आहे, नॉट निडेड, नॉट डन येतात, इथे पण ऑप्शन. ठीक आहे, आपण सांगितलं त्यांना स्पाईनचा किंवा सिटी स्कॅन करा. डॉक्टर इमर्जन्सी डिपार्टमेंट डिस्पोजिशन. डिस्पोजिशन मीन्स त्या पेशंटला ऍडमिट केला, इनिशियली रूम मध्ये ठेवला, डॉक्टरने त्याला चेक केल्यानंतर आता पुढे त्याला डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटसाठी कुठं मूव्ह करायचंय, आयसीयू मध्ये करायचंय का दुसऱ्या वॉर्डमध्ये करायचंय का, पेशंट ओके असेल तरी पण अंडर ट्रीटमेंट ठेवायचं म्हणून जनरल वॉर्डमध्ये करायचं आहे रिकव्हरीमध्ये, किंवा त्याला डिस्चार्ज सुद्धा द्यायची परिस्थिती असेल, साधी ट्रीटमेंट दिली, औषध पाणी दिलं, नाव ही कॅन डिस्चार्ज टू द होम, तर इथं आपण दिलेलं. तर आपण आता त्याला आयसीयू मध्ये हलवायला सांगू. तर ह्या बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी ट्रीटमेंट, कुठल्या टाईपची ट्रीटमेंट, वे ऑफ द ट्रीटमेंट सुरू केली इमिजिएटली डॉक्टरने, त्या ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आय विल सेव्ह दिस डेटा सक्सेसफुली. आता मेडिकल रिपोर्टचा जो ऑप्शन आहे, कारण अझम्पशन असं आहे की ऍडमिट झाल्यानंतर त्याला केस पेपर सुरू केल्यानंतर लगेच डॉक्टरने पोलीस स्टेशनला इंटिमेशन करायचं आणि पुढची नंतर ट्रीटमेंट देत बसायचं. त्याची सगळी ट्रीटमेंट द्या, 4 दिवसांना तो बरा झाल्यानंतर मग इंटिमेट करायचं नाहीये. बाय प्रोसिजर त्यांना मध्येच लगेच इंटिमेट करायचं. तर ते इंटिमेशनचं तर आपण पाहूयात आपण. तर हे एक्सरे पण ते अपलोड करू शकतील, सिटी स्कॅनचा, ईसीजीचा, अदर इमेजेस त्या इथे व्ह्यूसाठी अपलोड करू शकतील रेकॉर्डला. सर्टिफिकेट आणि इंटिमेशन याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक इंटिमेशनचा आणि एक सर्टिफिकेशनचा. वरची टाईल सगळ्यात ग्रीन कलरची टाईल दिसते ती पोलीस इंटिमेशनची आहे, आणि खाली ज्या कलरच्या टाईल दिसतात त्या ऍक्सिडेंट रजिस्टर फुल सर्टिफिकेट, म्हणजे जखमेचं सर्टिफिकेट द्यायचं असेल किंवा मेन ऍडमिट झाल्याचं सर्टिफिकेट, त्याला डिस्चार्ज केलं असेल तर त्याची समरी सर्टिफिकेट, ट्रंकेन अँड ड्रिव्हन टेस्ट आली असेल रिक्वेस्ट किंवा त्यांनाच वाटलं डॉक्टरना करायची तर ते पण करू शकतील. तर इथं 2 ऑप्शन आहेत. एक ऍड डिटेल मध्ये गेल्यानंतर त्याची बेसिक माहिती प्रत्येकाची भरायची, भरून सेव्ह केलं की ते जनरेट बटन येईल, जनरेट बटन क्लिक केलं की त्याची पीडीएफ तयार होईल. प्रोसिजर अशी आहे की ती पीडीएफ फिजिकली प्रिंट काढायची, त्याच्यावर कन्सर्न मेडिकल ऑफिसरने सही करायची, शिक्का मारायचा, ती पीडीएफ पुन्हा स्कॅन करून अपलोड करायची आणि ती अपलोडेड पीडीएफ इथं व्ह्यू होईल ऍप्लिकेशन मध्ये. अशी ही फुल प्रोव्हिजन आहे. तर हे सगळे सर्टिफिकेट अशाच तऱ्हेने तयार करता येतील. वुंड सर्टिफिकेट, डिस्चार्ज समरी, ड्रंकन ड्रिव्हनची किंवा पोस्टमार्टमची. म्हणजे आलेला पेशंट जर डेथ असेल तर त्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट पण इथं ऍड डिटेलमध्ये भरतील डॉक्टर, त्याचा पीडीएफ तयार करतील, प्रिंट काढतील, सही केलेली पीडीएफ पुन्हा अपलोड करतील स्कॅन करून, आणि तिथं व्ह्यूला अवेलेबल असेल. कारण हे सगळे रिपोर्ट डायरेक्ट पोलिसला पण जातील, त्याच्यासाठी ती प्रोव्हिजन इथं केलेली आहे. आणि हे बऱ्यापैकी वर्क होते सध्या. आपण ड्रंक अँड ड्राईव्हची आपण पाहूया, आपण ड्रंक अँड ड्राईव्हची तिथनं रिक्वेस्ट देऊन मग इकडे पाहूया, म्हणजे आपल्याला तो पण फ्लो कळेल. ठीक आहे, सध्या मी फक्त पोलीस इंटिमेशन देतो. पोलीस इंटिमेशनला क्लिक केल्यानंतर इट विल शो द स्क्रीन, नेम ऑफ द पेशंट, बेसिक इन्फॉर्मेशन, अँड सगळ्यात खाली इथं अर्णव सर काहीतरी मला डाऊट यायला आला, इथं डॉक्टरचं नाव आलं नाही, आपण तिकडे भरलेलं आहे गांधी म्हणून. हॅलो, पेज झाला नाही का डेटा इकडे? नाही, बाकीचा सगळा झाला आहे पण डॉक्टरचं नाव आलं नाही इथे. ठीक आहे, एकदा पुन्हा पेशंट रजिस्टरला बघूया आपण, अपडेट पेशंट रजिस्टरला तिथे बघू शकतो. बाकीचा पेज झालेला आहे सगळा, फक्त डॉक्टर पेशंट आणि नेम नाहीये. ठीक आहे, आपण तरी पण इंटिमेशन सेंड करू. सेंड इंटिमेशन आपल्याला कॅन्सलही करता येईल चुकून जर प्लेस झाला असेल. त्यामुळे तो विचारतोय तुम्हाला सेंड करायची आहे का, आपण ओके म्हणलं की तो पोलीस इंटिमेशन सेंड. पोलीस हा स्विच ऑफ करा तुमचं माईक. पोलीस इंटिमेशन आता सेंड झाली, कोणाला केली तर बाय डिफॉल्ट हे हॉस्पिटल ज्या पोलीस स्टेशनला आपण लिंक केलं होतं रजिस्टर करताना त्या पोलीस स्टेशनला बाय डिफॉल्ट ही रिक्वेस्ट आता गेलेली आहे. ओके, पोलीस इंटिमेशन हॅज बीन सेंट. सेंड नाहीये,
इट हॅज बीन सेंट गेलेली आहे. ठीक आहे, ओके करू आपण. आता आपण याच्यातनं लॉग आउट होऊया सध्या. पुन्हा आपण लॉग इन होऊ इकडे. लॉग आउट होतो मी हॉस्पिटलच्या याच्यातून आणि आता पोलीसच्या फील्ड युजर मध्ये जातो. लॉगिन होतोय. खरं तर आपल्याला माहित नाही पाच की नक्की पोलीस स्टेशनच्या हेडला जाईल रिक्वेस्ट किंवा काय, पण ती फील्ड युजरलाच जाते कारण हा ऑप्शन तिथे येत नाही. तिथं पण येतं का आपण पाहूया नंतर. आता इथे आपण फील्ड युजर म्हणून लॉग इन झालेलं आहे. तर लॉग इन झाल्यानंतर विदाउट डुईंग एनी ऍक्टिव्हिटी यू सिलेक्ट दिस पीसी रिक्वेस्ट बटन. आपल्या डॅशबोर्डच्या लोअर बॉटमला आपल्याला 4 बटन्स आहेत. एक होम आहे, एक ऍड आहे, लिस्ट आहे आणि रिक्वेस्ट आहे. तर आता मी रिक्वेस्टला क्लिक करतो. इथे रिक्वेस्ट आलेली आहे बघा. हॉस्पिटलनं पोलीस स्टेशनला दिलेली रिक्वेस्ट इथं आलेली आहे. रमेश पाटील इज द नेम ऑफ द पेशंट, मेल 25, संजय चव्हाण आणलेलं आहे. हॉस्पिटलायझेशन डेट पण आलेली आहे. आता इथं इंटिमेशन आपल्याला पाहू शकतो आपण. इंटिमेशन ही इंटिमेशन पीडीएफ जनरेट झालेली ऑटोमॅटिक. इंटिग्रेटेड ऑर्डर पोलीस इंटिमेशन. त्याला IP नंबर काय आहे, त्याला केस नंबर काय आहे, नाव, डिटेल, ही बेसिक इन्फॉर्मेशन आलेली. इथं सही शिक्षा सहित ती. आता आपण ऍक्सिडेंट ID लिंक करूया. अर्णव सर, लिंक ऍक्सिडेंट आयडीच्या खाली फॉरवर्ड टू अदर पोलीस स्टेशन. फॉरवर्ड टू अदर पोलीस स्टेशन. आता हे चालते का नाही मला माहित नाही. आपण सध्या पण ते चालण्यासाठी पण कसं आहे सर, की आधी त्यांना हे माहिती असायला पाहिजे पोलिसांना की ऍक्सिडेंट नेमका कुठं घडलेला आहे आणि कुठल्या पोलीस स्टेशनला हे फॉरवर्ड करायचं आहे. हा, तर ते एक तिकडनं तो डेटा यायला पाहिजे की ऍक्सिडेंट स्पॉट काय होता म्हणून. एक्झॅक्टली लिंक करण्यापूर्वी त्यांनी तिकडून रिक्वेस्ट पाठवायचा. म्हणून आपण डिमांड केलेलं आहे की नेम ऑफ द पेशंटच्या खाली एक लाईन ब्लँक आहे, तिथे त्यांनी टाकावं होतं हॉस्पिटल ऍक्सिडेंट डेट. ऍक्सिडेंट डेट, टाइम आणि प्लेस पण इथे यायला पाहिजे. करेक्ट. याच्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे तेव्हा कुठं ते फॉरवर्ड करू शकतील किंवा ऍक्सेप्ट करू शकतील. हा, म्हणजे बिफोर लिंकिंग द ऍक्सिडेंट ही कॅन डायरेक्टली सेंड इट टू द अदर पोलीस स्टेशन. इट इज पॉसिबल व्हेन अँड ओनली व्हेन ही नोज दॅट वेअर द ऍक्सिडेंट इज हॅपन. अरे बंद करा चालू आहे माईक. माईक स्विच ऑफ करा. ठीक आहे. तर इथे आपण आता हे वापरत नाही आपण सध्या आता, कारण आपल्याला मलाही माहित नाही नक्की पुढे चालतंय का नाही ते. आपण आता आधी आपला डेमो कम्प्लीट करून घेऊन मग जाऊ पुन्हा. ठीक आहे. तर लिंक झाल्यानंतर पुन्हा होणार पण नाहीये ऑफकोर्स. तर ते पाहून घ्यायचं कारण. हो सर. ओके, ठीक आहे इथपर्यंत. हा, ठीक आहे. इथं आपण लिंक करत नाही आपण. इथं तो विचारतोय बघा, स्टेट येतोय, स्टेट सिलेक्ट करता येईल, पोलीस स्टेशन सिलेक्ट करता येईल, डिस्ट्रिक्ट आणि पोलीस स्टेशन, आणि मग लिंक करता येईल. ठीक आहे, त्यांनी केलेलं आहे. म्हणजे प्रायमा फेसी आलेल्या ऍक्सिडेंटचा पेशंट हा त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतला ऍक्सिडेंट नसेल तर तो पोलीस स्टेशनचा ऍडमिन जो आहे, पोलीस स्टेशन इन्चार्ज आहे, तो दुसऱ्या पोलीस स्टेशनला तो वर्ग. ठीक आहे. पण ते त्यांना थोडी त्याची माहिती असली पाहिजे की ऍक्सिडेंट कुठं घडलं तेव्हा कुठं ते पाठवतात. एक्झॅक्टली. आणि इथं तुम्ही बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट नाही म्हणलं, सिलेक्ट पोलीस डिस्ट्रिक्ट म्हणलेलं आहे. पोलीस डिस्ट्रिक्ट, बरोबर. कारण रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट का म्हणत नाही, तर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट पुणे एकच आहे, पोलीस डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये 3 आहेत. हॅलो, करा माहिती. पुण्यामध्ये पोलीस रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट पुणे इज ओनली पुणे, बट द पोलीस डिस्ट्रिक्ट इज SP पुणे, CP पुणे, CP पिंपरी चिंचवड. These are the 3 police district under revenue district पुणे.
तर तुम्हाला पोलीस डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे, तर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट नाही. ठीक आहे, आणि सिलेक्ट पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं. ओके, तर मग आपण आता ऑप्शन आता आपण वापरत नाही, कॅन्सल करू किंवा क्लोज करू. तर आता मी लिंक करतो हा ऍक्सिडेंट आयडी. आपण अज्युम करून चाललोय की आपल्याला माहिती आहे आता ऍक्सिडेंटला कुठला लिंक करायचं. ठीक आहे, त्याला क्लिक करतो मी. क्लिक केल्यानंतर ऍट द टॉप ऑफ दिस पेज इट शोज द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट. तर आपल्याला अपेक्षित आहे इथंच त्याला द्यावं की प्रोबेबल ऍक्सिडेंट कुठं झाला, कधी झाला आणि केव्हा झाला, डेट, टाइम अँड प्लेस ऑफ द ऍक्सिडेंट. ऑब्विसली जो पेशंटच्या बरोबरचा माणूस आहे तो अगदीच 100% ऍक्युरेट माहिती नाही देणार. टायमिंग चुकेल, प्लेस थोडंसं इकडं तिकडं होईल, पण जी काय देईल त्याच्यावरनं 90% गेस तरी करता येईल पोलीस स्टेशन हेडला की ऍक्सिडेंट तोच आहे का. आपण जस्ट तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आतापर्यंत 12,000 ऍक्सिडेंट भरलेले. याचा अर्थ 24 तासात 100 ऍक्सिडेंट आता घडतात. 15 मिनिटाला एक ऍक्सिडेंट होतं महाराष्ट्रात. जर हायवेला 2-3 ऍक्सिडेंट 2 दिवसात झाले असतील, त्यापैकी हा कुठला पेशंट आहे ते कळणं अवघड आहे. आज झाला का, काल झाला का, परवा झाला तो माहित नाही. तर त्यामुळे आपण त्यांना डिमांड करतो की इथं ती पण माहिती यावी की प्रोबेबल ऍक्सिडेंट कुठं झालंय, कधी झालाय, कुठल्या वेळी झालाय, ते आपण सांगूया. तर आता आपल्याला एवढी माहिती आलेली, पेशंटचं नाव कळलेलं आहे. आता ऍक्सिडेंट लोकेशन हे सिलेक्ट करायचंय पोलीस ऍडमिननी. म्हणजे ते गृहीत धरून चाललेत की ऍक्सिडेंट इकडे भरला आहे. इकडे भरलेल्या ऍक्सिडेंट मधलाच बेसिक ऍक्सिडेंटचं माहिती भरलेली आहे पोलिसांनी, तिची आयडी तयार आहे. असंच आपण ते ऍक्सिडेंट आता आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे, तर ऍक्सिडेंट लोकेशन आपलं काय होतं, NIC रिजनल सेंटर असं काहीतरी दिलं होतं. ठीक आहे, ते इथं आहे बघा, ते सिलेक्ट करतो. इथं ऍक्सिडेंट आयडी डायरेक्ट दिलेला नाही, कारण ऍक्सिडेंट आयडीचा नंबर देऊन काय करणार आहे. तर ऍक्सिडेंट ज्या लोकेशनला, ज्या स्पॉटला झालेलं आहे तिथं लँडमार्क, दिस इज द लँडमार्क आय थिंक वी ऑल्सो, नॉट पॉईंट ऑफ इंटरेस्ट, इट इज अ लँडमार्क टाईप. तर त्या ऍक्सिडेंटचा लँडमार्क जे 50 ऍक्सिडेंट आहेत, तर 50 ऍक्सिडेंटचे लँडमार्क इथे डिस्प्ले करतोय तो. त्यातला आपण चूज करायचं लँडमार्क, कारण ते सांगणारे लँडमार्क वरून सांगणार. ठीक आहे, आता सिलेक्ट केलं लँडमार्क. बरोबर, तर याच्यामध्ये लँडमार्क सिलेक्ट केला. लँडमार्क सिलेक्ट केल्यानंतर इथं विक्टिम टाईप पण सिलेक्ट करा म्हणतोय. बरोबर आहे, आता आपण यांना असं पण सजेशन सांगतोय की तो विक्टिम हा भरलेल्या ऍक्सिडेंटच्या व्यतिरिक्त आहे. इन द सेन्स ऍक्सिडेंटमध्ये 5 पॅसेंजर जखमी झाले, त्या 4 पॅसेंजरची माहिती पोलिसांकडे ती त्यांनी भरली आहे, पण हा पॅसेंजर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे आणि नंतर तो लिंक व्हायसाठी आलेला आहे. तर त्या केसमध्ये एक्झिस्टिंग पेशंट बरोबर त्यांना लिंक नाही करायला पाहिजे, नवीन म्हणून सिलेक्ट करायला पाहिजे. ते आपण त्यांना सजेशन सांगणार आहोत. पण आता आपण प्रिझ्युम करून चालू की आपण जो भरलेला रमेश पाटील तो हाच आहे. ठीक आहे, तर आता सिलेक्ट विक्टिम टाईप सिलेक्ट करतोय. आता विक्टिम टाईप कोणीही असू शकेल ना, ड्रायव्हर, पॅसेंजर, पेडेस्ट्रियन. तर आपण पेडेस्ट्रियन सिलेक्ट केला, कारण आपण ते पेडेस्ट्रियनच जखमी झाला म्हणलेलं आहे, ड्रायव्हर जखमी झालेला म्हणलेला नाही. बरोबर आहे. अर्णव सर, इथं जर तो ड्रायव्हर, पॅसेंजर, पेडेस्ट्रियन असेल तर तिथं पण विचारायला पाहिजे त्यांनी. एक्झॅक्टली, तिकडनं हा डेटा आला तरच ते इथे सिलेक्ट करू शकतील. नाहीतर यांना 100 केसेस मध्ये जर शोधत बसावं लागलं तर पोलीसवाले वैतागून जातील. तर तो हॉस्पिटलमधला ऍडमिट असलेला पेशंट हा कुठल्या रोल मधनं आलेला आहे, तो ड्रायव्हर होता का, पॅसेंजर होता का, पेडेस्ट्रियन होता, हा तिथे त्यांनी द्यायला पाहिजे. तर इथं ती कळेल. ठीक आहे, आता आपण अज्युम करून चालू हे पण पेडेस्ट्रियन आहे. ओके, कारण आपण पेडेस्ट्रियन इंजुर्ड म्हणून दिलेला आहे. त्याची नावं पण येतात नंतर. आपण पेडेस्ट्रियन सिलेक्ट केला ना, खाली ऑप्शन आला त्याची नावं पण सिलेक्ट करा. आता इथं पण आपण त्यांना ऑप्शन सांगितलं, पेडेस्ट्रियन आहे पण तो तुम्ही भरल्यापैकी ना नवीनच आहे, तर इथं मला ऍड न्यू म्हणून यायला पाहिजे बटन. येत नाहीये. तुम्ही अज्युम करून चालले की तुम्ही इकडे सगळं बरोबर भरलंय, त्यातलाच तो तिकडे गेलाय, त्यातलाच इकडे आलेला आहे आणि तोच आपल्याला लिंक करायचा. ठीक आहे, आपण तसं जाऊया सध्या. म्हणजे
एक्झिस्टिंग तिने जे काय डेव्हलपमेंट केलं ते तरी आपण टेस्ट करू. ठीक आहे, आपण जे काही सजेशन सांगतो फोरकास्ट किंवा पुढे ते करतील भविष्यात. कारण तुम्ही सगळे कम्प्युटर लिटरेट पर्सन आणि इंजिनियर आहात. यू नो दॅट व्हॉट इज द डिफिकल्टी इन डेव्हलपमेंट म्हणजे इतकी इझी टास्क नाही आहे की तुम्ही सांगितलं 5 मिनिटात तयार होईल. इट मे टेक सेव्हरल डेज, सेव्हरल मंथ्स ऑल्सो. बऱ्याच जणांची चर्चा, बऱ्याच जणांची त्याच्यावर मतं सगळी घेऊन मग ती डेव्हलपमेंट करावी लागते. त्यामुळे आपण सांगितलं की लगेच 2 दिवसांनी डेव्हलपमेंट होईल असं पण एक्सपेक्ट करू नका. डेव्हलपमेंट टीम ही आजच्या देशासाठीच एवढे फुल फ्लेज करते, त्यामुळे दे आर ऑल्सो हेवी बर्डन अंडर अदर थाउजंड्स ऑफ रिक्वेस्ट. लेट मी क्लिअर दिस थिंग. ठीक आहे, तर आपण आता सिलेक्ट करू पेडेस्ट्रियन ॲज रमेश पाटील. ओके, आणि आता मी लिंक करतो, लिंक टू द ऍक्सिडेंट. ओके, आता हे ओके करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की समजा त्यांनी ऑप्शन दिला की नवीन ऍड करा, तर त्याची बेसिक इन्फॉर्मेशन सहित तिकडे त्यांनी ऑटोमॅटिक ऍड करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे मग आपल्याला कम्प्युटर लिस्टमध्ये आपण ऍक्सिडेंटला क्लिक केलं की ड्रायव्हर येईल, ड्रायव्हरच्या खाली पेडेस्ट्रियन येईल, त्यांची इन्फॉर्मेशन येईल, मग तिथं आपल्याला ऑप्शन येईल तो त्याची माहिती असायची. त्यामुळे ते ऑटोमॅटिक घेतलं पाहिजे. ओके करू. आता आपलं लिंक झालंय. वी हॅव लिंक्ड द पेशंट विथ द ऍक्सिडेंट आय डी. ठीक आहे, हे कोणी केलेलं एफ युजर म्हणून केलं. आता जर आपण त्याच्या होमला गेलो आणि याचा रिव्ह्यू ऍक्सिडेंट केला, त्याच्या आधी मी पुन्हा एकदा रिफ्रेश करतो पेज. रिव्ह्यू ऍक्सिडेंट, त्याच्यामधला कम्प्लिटेड मधला घेतो आपण. हा ऍक्सिडेंट आहे 1317. आता हा ऍक्सिडेंट जर आपण व्ह्यू केला तर या ऍक्सिडेंटची बेसिक इन्फॉर्मेशन, देन व्हेकल इन्फॉर्मेशन, ड्रायव्हर, पॅसेंजर इन्फॉर्मेशन, ट्रान्सपोर्ट इन्फॉर्मेशन, पेडेस्ट्रियन आणि रोड इन्फॉर्मेशन. तर आपण व्हेकल, ड्रायव्हर, पॅसेंजर डिटेलला आपण गेलो तर याच्यामध्ये तो व्हेकलची डिटेल पहिले दिली, त्याच्यानंतर ड्रायव्हरची दिली. सिक्वेन्स असा आहे, व्हेकल देन ड्रायव्हर. आता फॉर एक्झाम्पल परवा साताऱ्यात ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये 5 व्हेकल होते, 5 व्हेकल 5 ड्रायव्हर, राईट. मग त्याच्या खाली ते पेडेस्ट्रियनची, इथं पेडेस्ट्रियन आहे. आता हा पेडेस्ट्रियन रमेश पाटील, हा इकडून भरलेली होती आपण माहिती. ठीक आहे, तर इथं ट्रीटमेंट इन्फॉर्मेशनच्या पुढे क्लिक आहे ना, इथं ते अटॅचमेंट झालेली आहे माहिती. इथं आता मी पोलीस लॉग इन मधनं आहे. आय हॅव लॉगड थ्रू द पोलीस फील्ड ऑफिसर युजर. त्याचा मी डेटा पुन्हा ओपन केला माझ्या साईडनं, आणि मी इथं त्या ट्रीटमेंटला क्लिक केल्यानंतर मला कळेल तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याची काय काय इन्फॉर्मेशन, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे. हा पेशंट कुठल्या हॉस्पिटलला गेला, काय ऍडमिट झाला, त्याला काय ट्रीटमेंट दिली, अँड ही कॅन डाउनलोड दिस इंटिमेशन. त्याच्यामध्ये ही इंटिमेशन त्याला दिसेल. ठीक आहे, आता इथं पोस्टमार्टमची रिक्वेस्ट जर ते डेथ असेल तर देता येते हॉस्पिटलला, डेथ नसेल तर नाही देता येणार.
आपलं तर इथं ऑप्शन येत होतं तो रिक्वेस्ट ह्याची द्यायसाठी ड्रंक अँड ड्रिव्हन हा रिक्वेस्ट ड्रंक अँड ड्रिव्हनची आता सध्या तिथे एकच आलेली आहे. कुठे पण बहुतेक माझ्या मते ते फक्त ड्रंक अँड ड्रिव्हनची जी आहे ना ती फक्त ड्रायव्हरला येत असेल सर, पेडेस्ट्रियन आणि पॅसेंजरला नसेल. हा राईट ड्रंक अँड ड्रिव्हनचा हा. संबंध घेतला ड्रायव्हरचा एक्झॅक्टली ते- ऍज अ पेडेस्ट्रियन म्हणून घेतलेला आपण. हम्म. हा तर आपण जेव्हा ड्रायव्हर हा पॅसेंजर हा माणूस हा पेशंटचा ड्रायव्हर म्हणून पण असतो. आता तिथे ड्रायव्हर डिटेल्स याच्यात बघितलं तर तिथे येते आपल्याला. आता तिथे जर याच केस मध्ये जर बघितलं ना तर हा, तिथे पण येते. ती त्याला जाईल हा. ड्रायव्हर वेगळा आणि हा वेगळा आहे ना पेशंट. हा 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 करेक्ट. हा पेशंट आहे ना, हा पेशंट जर ड्रायव्हर असता तर इथनं आपल्याला ड्रंक अँड ड्रायव्हर टेस्टसाठी एक ऑप्शन येतोय असाच. छान. त्याला क्लिक केलं की ऑटोमॅटिक रिक्वेस्ट हॉस्पिटलला जाते. ठीक आहे. ते आपली आणि इंटिमेशन जे आहे ना सर, त्या इंटिमेशन वरती साईन आणि हे नाही येत, स्टॅम्प आणि साईन नाही येत त्यावरती, नाही ते येत. डायरेक्ट इकडे येतं. ते Direct. बाकीचे जे रिपोर्ट आहेत सर्टिफिकेट त्यावरतीच फक्त स्टॅम्प त्यावरती स्टॅम्प आणते. हा तर इथे आपण आता ड्रंक अँड ड्रिव्हन इथनं देऊ शकत नाही, ड्रायव्हरला आपण देऊ शकतो ड्रंक अँड ड्रिव्हन. पण ते ड्रायव्हरचा डेटा तिकडं नाहीये, त्याला पेशंट आयडी क्रिएट झालेला नाहीये या ड्रायव्हरचा. बरोबर आहे. ठीक आहे, आपण तिथं ते ऑप्शन्स पाहूया आता. होतो जर पेशंट हा ड्रायव्हर असेल तर इथं तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह त्याला रिक्वेस्ट तिथे देऊ शकता आणि नॉर्मली पण देऊ शकता तशी. आता आपण पुन्हा एकदा लॉग इन होऊन ऍज अ हेल्थ एस राहिला लॉग इन मध्ये. एस मी आता पुन्हा एकदा हेल्थच्या युजरकडनं लॉग इन झालेलो आहे. इथं स्क्रीन नाही आली की नेहमीप्रमाणे कुठलेही ऑप्शन सिलेक्ट करा, पुन्हा होम सिलेक्ट करा. ठीक आहे, आता क्लिक टू कंटिन्यू करतो. हे करता आपण आता लिस्टही करू शकतो त्याचं. आणि ड्रंकन रिक्वेस्ट असेल तर इथं रिक्वेस्ट केली की इथं येते रिक्वेस्ट. त्या हॉस्पिटलला पोलिसांच्याकडनं आलेला रिक्वेस्ट इथे येते. आता इथे रिक्वेस्ट 3 प्रकारचे आहेत, एक ड्रंकननेस रिक्वेस्ट, एक पोस्टमार्टमची रिक्वेस्ट आणि रेफरलची रिक्वेस्ट. रेफरलची रिक्वेस्ट हे हॉस्पिटल टू हॉस्पिटल असेल माझ्या मते. हॉस्पिटल ट्रान्सफर करायसाठी. ड्रंकनेसची जर रिक्वेस्ट असेल तर इथे येईल या टॅब मध्ये, पोस्टमार्टमची असेल तर या टॅब मध्ये येईल, रेफरलची या टॅब मध्ये. ठीक आहे. हॉस्पिटल पोलीस कडनं हॉस्पिटलला आलेली रिक्वेस्ट दाखवतो मी, तो स्क्रीन आहे. आणि आता रिक्वेस्ट इथं नाहीये. ठीक आहे. आता मी लिस्टला जातो. हा जो ओपन करूया आपण, हा केस आपण भरलेली, त्याच्यामध्ये मेडिकल रिपोर्ट्स आपण पाहिलेलेच आहेत. हे अपलोड करता येतात, सिटी एक्सरेज वगैरे आहेत ते, आणि व्ह्यूही करता येतात. हे अजून चालू आहे त्यांची डेव्हलपमेंट. आणि सर्टिफिकेट जे आहेत त्याच्यामध्ये आपण तयार करू शकतो ना. समजा आता आपण उंडचं तयार करू ना, ड्रंक अँड ड्रिव्हनचं जे आहे ना ते पण तयार करू शकतो त्यांनी नाही मागितलं तरी. ठीक आहे. तर आता आपण ड्रंक अँड ड्राईव्हवरचं करू पाहिजे. समजा ऍड डिटेलला गेले की तो स्क्रीन देईल. त्या स्क्रीन मध्ये 50% डेटा जो बेसिकली आपण भरलेला आहे तो दिसेल. नेक्स्ट यू कॅन सिलेक्ट द अंडर अरेस्ट ऑर नॉट. नो, अरेस्ट आहे का, त्याला कन्सेंट घेतला आहे का. कुठलीही मेडिकल टेस्ट डायरेक्टली करता येत नाही लिगली, कुणालाही डॉक्टरलाही करता येत नाही त्या पेशंटच्या परमिशन शिवाय. परमिशनचा कन्सेंट इज द मस्ट. सो इट इज येस ऑर नो. डेट ऑफ एक्झामिनेशन 16 ऑगस्ट प्लस. त्याची हिस्ट्री काय, अल्कोहोलिक आहे का नाही का काय. तर हे ड्रंक अँड ड्रिव्हन मध्ये हे सगळे ऑप्शन्स तो विचारतो. स्मेल येतोय का, प्रेझेंट आहे का, येस नो. स्पीच त्याचं कसं आहे, नॉर्मल आहे का थिक अँड स्लर्ड आहे. थिक अँड स्लर्ड म्हणजे
असा घसारा आवाज येतो ना दारू पिलेला माणसाचा, तसा आहे का नॉर्मल आहे? ओके. आता तुम्ही ठीक आहे. बरं, हो. आता खरं तर हा पेशंट आपला पॅसेंजर आहे, त्यामुळे तशी काय आवश्यकता नाही. पण ड्रायव्हर असेल तर हे सगळे टेस्ट टोटली आवश्यक आहे. आपण अज्युम करून चालू तात्पुरतं हे ड्रायव्हर आहे म्हणून आपण भरतोय. त्याचं क्लोथिंग कसं आहे त्याच्या फिजिकल आणि मेडिकल एक्झाम वरून ठरवतात की ते ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट प्लस मशीन. त्याचा अपीअरन्स जो आहे तो क्लोथिंग डिसेंट आहे का, डिसऑर्डर आहे का, सॉइल्ड आहे का, सगळं फाटलं तुटलेलं आहे का त्याचा ड्रेस, जनरल डिस्पोजिशन कसं आहे तो, शांत आहे का, टॉकेटिव्ह आहे, बडबड करतो वगैरे, सेल्फ कंट्रोल आहे का त्याचा, नॉर्मलच आहे. मेमरी कशी आहे त्याची, त्याला सगळं समजतंय का, मेमरी कुठं आला काय, ओरिएंटेशन कसं आहे, नॉर्मल आहे का, रिॲक्शन टाइम कसा आहे त्याचा. खूप वेळाने आपण विचारलं 2 मिनिटांना उत्तर देतो, हा न करतो, तो डिलेड आहे का, गेट नॉर्मल, अनस्टेडी आणि अनस्टेबल टू स्टँड अपराईट. त्याला व्यवस्थित उभा राहता येतं का, कलंडतोय का काय, त्या टाईपचं आहे फिजिकल ऑब्झर्वेशनचा. फिंगर नोज टेस्ट नावाची एक असते, फिंगर आणि नोज डोळ्या नाकासमोर हे लिहून, त्याच्यानंतर रॉम्बर साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, फेशियल एक्झामिनेशन, ब्लड प्रिझर्व ठेवलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला मेडिकल यांच्याकडूनच कळते. रिफ्लेक्सेस जे आहेत ते नॉर्मल लगेच आहेत. आणि इन अदर 5 days ते लिहू शकतील तुम्ही. हा भरलेला डेटा सगळा आम्ही सेव्ह करतो. सर्टिफिकेट ऑफ ड्रंकनेस जनरेटेड. आता सर्टिफिकेट जनरेट केलं त्यामुळे तिथं आता जनरेट ऑप्शन आला बघा. हा ऑप्शन मगाशी नव्हता. हा फक्त 3 ऑप्शन होते, आता 4 झाले. हा मधला ऑप्शन हा जनरेटचा आहे. आय कॅन क्लिक ऑन जनरेट. इट विल जनरेट दिस PDF. ही PDF ड्रंकनेस सर्टिफिकेट तयार झालं. त्या सर्टिफिकेटच्या खाली ते सही करतील मेडिकल ऑफिसर, शिक्का मारतील. सगळे ऑब्झर्वेशन याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आलेले आहेत. ठीक आहे. आणि हा ड्रंकनेस सर्टिफिकेट तयार पण झालं. हा सर्टिफिकेट ते सेव्ह करतील. फॉर एक्झाम्पल मी आता इथं डाउनलोड करून सेव्हही करतो. DD सर्टिफिकेट नाव आपण दिले आहे त्याला. ठीक आहे. रमेश DD नाव दिलं आपण. कोणाचं स्पेशल कॅरेक्टर घेते नाही घेते त्याचं माहिती नाही. रमेश DD नाव दिलं आपण. ओके ना. ठीक आहे. आता आपण अज्युम करून चालू की त्याची प्रिंट काढली, त्याच्यावर सह्या पण केलेल्या. ठीक आहे. तर आता मी क्लोज करतो. आता हे अपलोड करायचं. ड्रंकन सर्टिफिकेट आहे, ते मला अपलोड करायचं आहे. तर मी अपलोडला क्लिक करेन, चूज फाईल म्हणेन आणि माझ्या डेस्कटॉपवर आता जे सेव्ह केलेलं आहे रमेश DD नावाचं PDF, रमेश ड्रंक अँड ड्रिव्हन PDF. आपण अज्युम करून चाललोय की ती PDF मी प्रिंट काढली, जर सह्या घेतल्या आणि पुन्हा मी अपलोड करून त्याची PDF तयार केली. ओपन. ती फाईल अपलोड झाली. ठीक आहे. आता अपलोड झालेली फाईल तुम्ही इथे व्ह्यू करू शकता. अपलोड झालेली फाईल आपण व्ह्यू करू शकतो. तर हीच प्रोसिजर सगळ्या सर्टिफिकेटसाठी आहे. वुंड ॲक्सेस सर्टिफिकेट, डिस्चार्ज देताना सुद्धा फक्त त्या वेळेचे ते पॅरामीटर तो वेगवेगळे वापरेल. फॉर एक्झाम्पल आपण आता डिस्चार्ज त्याला द्यायचा असेल तर ऍड डिटेलमध्ये गेले की ते डिस्चार्ज कधी दिला, काय दिला, सगळी डिटेल विचारेल, सगळी माहिती विचारेल. डिस्चार्ज होताना त्याला काय काय ऍडव्हान्स दिलेला डॉक्टरने, कुठल्या प्रकारची मेडिसिन्स त्याला लिहून दिलेली आहेत, डिस्चार्ज होताना पेशंटची कंडिशन काय होती, त्याला ट्रीटमेंट गिव्हन इन्क्लुडिंग डोस सर्जिकल आणि यावर त्याचं ब्रीफ दिलेलं असतं. कधी तुम्ही पेशंटचं डिस्चार्ज सर्टिफिकेट बघितलं असेल, कधी एखादा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर केस पेपर करतात, ट्रीटमेंट डिस्चार्ज सर्टिफिकेट असतं. त्या डिस्चार्ज सर्टिफिकेटमध्ये
डेट ऑफ ऍडमिशन, डेट ऑफ डिस्चार्ज आणि ड्युरिंग पिरियडमध्ये त्याला काय काय ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्याच्यावर, मेडिकल ऍक्टिव्हिटीज सगळं तिथे दिलं जातं. डॉक्टरचं नाव पण इथे येतं, ते बघूया आपण डॉक्टरचं नाव काय आलं नाही तिकडे आहे का ते. ठीक आहे. तर ते याचंही असंच हे सगळं डिटेल भरलं. आता मी भरत नाहीये, भरलं की सेव्ह म्हणायचं. सेव्ह झाले की ते जनरेट बटन येईल याच्यासारखं ड्रंक एंड जनरेटला बटनला क्लिक केलं की ते पीडीएफ तयार होईल. सही करायची ना अपलोड करायची. ठीक आहे. तर हे ऑप्शन सगळे आहेत. आता हे समजा आपण अज्युम करून झालो की हे सगळे आपण तयार केलं सगळ्यासाठी. आता आपल्याला सबमिट करायचं. तर इथे रिपोर्ट सबमिशनला गेलं की इथं हेच 5-4 ऑप्शन्स आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ड्रंकनेस रिपोर्ट, डिस्चार्ज रिपोर्ट आणि इन्शुरन्स रिपोर्ट. तर हे आपण ड्रंकनेस रिपोर्ट सबमिट करू शकतो आपण. फक्त इथं एकदा सबमिट केलं की पुन्हा सबमिट करता येणार नाही. परमनंटली रेकॉर्डला जाईल, परमनंटली पोलिसला जाईल. त्यामुळं हे करताना खूप विचार करायचा फायनल सबमिशन. अदरवाईज तुम्हाला पुन्हा द्यायचं असेल तर ते मॅन्युअली सबमिट करावं लागेल. ठीक आहे. तर इथं मी सबमिटचं बटन प्रेस केलं, यू वॉन्ट टू सेंड इन्फॉर्मेशन पोलीस, ओके, सबमिट झालं त्याचं सर्टिफिकेट. डिस्चार्ज सर्टिफिकेट पण बघू शकतो आपण इथं. खरं 5:15 वाजले आहे बरं. अर्णव सर, Yes, sir. वेळ आहे ना अजून आपल्याला? आपण हो हो आहे ना. ठीक आहे. बोलू आपण क्वेश्चन्स घेऊ शकतो यांचे. डिस्चार्ज बघू आपण थोडंसं. हम्म, काय हम्म. डिटेल मध्ये जातो डिस्चार्ज समरीला. पेशंटची डिटेल इन्फॉर्मेशन आली. इथे कंडिशन ऑफ ऍडमिशन. एकदा ते नेम ऑफ डॉक्टर का आलेलं नाही ते एकदा आपण व्हेरीफाय करू ना पेशंट रजिस्टर मधून. इथेच नाहीये तो डेटा. आणि आपण भरला होता, मला पूर्ण आठवतंय. ठीक आहे, पुन्हा एकदा भरतो. ठीक आहे, एकदा भरून बघूया आपण. आणि ते सेव्ह बटन येत आहे का? येतं. हे सगळंच गेलंय की इथं भरलं होतं आपण. इन्फॉर्मेशनचा नेम नाही का भरलेला? भरलं होतं. आयडी प्रूफ वगैरे भरलं होतं. ठीक आहे. पुन्हा एकदा. ऍक्सिडेंट रजिस्टर नंबर पण भरू आता आपल्याला. 13-17 माहिती आहे ना. डॉक्टर्स नेम, कॅपिटलच घेते वाटतं. कॅपिटलच घेते. सर्टिफिकेट इंटिमेशनला जातो. डिस्चार्ज सर्टिफिकेटला ऍड डिटेलला जातो. नाही आलेलं इथे रिप्लेस. ठीक आहे. आपण परवा त्यांनी डेमो दाखवलं होतं त्यावेळी आलेलं होतं. तेव्हा आपण बघितलं आणि सर्टिफिकेट वरती पण नाव येत होतं. येत होतं नाव. हा, ठीक आहे. आपण इथं एकदा चेक करावं लागेल. डेमो तर आलेलं होतं. Condition of admission serious, result of clinical investigation, थोडंच लिहू काहीतरी. इंजुरी डायग्नोज, details of treatment given, condition of the discharge, चालत गेला वगैरे असतं. Advice given to the time of discharge.
मेडिसिनची नावं नीट बसत नाही मी. टेक मेडिसिन ॲज पर ॲडव्हाइस असं मार्क्स. एक महिन्याने यायला सांगितलं डॉक्टरने. ही अशी काहीतरी आपण माहिती भरलेली आहे जनरल माहिती. आता आपण सेव्ह करूया. डिस्चार्ज ट्रीटमेंट जनरेटेड. इथं डिस्चार्ज समरीच्या पुढे जनरेट आलं बरोबर. नाउ आय विल प्रेस जनरेट बटन. इट विल जनरेट द PDF फाईल ऑफ द डिस्चार्ज. इथं डिस्चार्ज सर्टिफिकेट इथं खाली आलेलं आहे. इथं खाली इथं आलेलं आहे डॉक्टरचं नाव आता टाईप केलेलं आपण गांधी. ठीक आहे. संचेती हॉस्पिटल युनिव्हर्सिटी चौक. डेसिग्नेटेड हे पण डेसिग्नेशन नाही इथे यायला पाहिजे. इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे हा. डॉक्टरचं डेसिग्नेशन काहीतरी वेगळं असेल RMO किंवा काही HOD वगैरे. डेसिग्नेशन नाही हा रजिस्ट्रेशन नंबर. ते आपण सांगूया त्याला. हे आपण भरलेले सगळे डिटेल्स याच्यामध्ये सर्टिफिकेटमध्ये इन्क्लूड झालेले. आता हे सर्टिफिकेटच्या लेटर हेडवर पण प्रिंट करता येईल. त्यांनी आता बाय डिफॉल्ट लेटर हेड दिलेलं आहे. they can print it in certificate letter of the hospital, sign it, reload it. आणि आता हे पण करू का मी रिलोड. सेव्ह करू आपण. डेस्कटॉपला सेव्ह करतो मी. रमेश डिस्चार्ज. हे PDF मी क्लोज करतो. आता अजून करून चाललो आपण की केलेली प्रिंट केलेली PDF प्रिंट काढली सही केली डॉक्टरनी. पुन्हा एकदा आपण स्कॅन करून त्याची PDF तयार केली. आणि नाउ आय एम अपलोडिंग दॅट PDF ॲज अ डिस्चार्ज समरी. आता अपलोड करतो. चूज फाईल. फाईल सिलेक्ट करतो. ओके. हे ॲक्सिडेंट डिस्चार्ज समरी ही अपलोड झालेली. ओके. अशा पद्धतीने डिस्चार्ज समरी आपण डिटेल्स भरले, जनरेट केली, प्रिंट काढून सह्या केल्या, स्कॅन करून पुन्हा अपलोड केली आणि अपलोडने ते व्ह्यू दिसते. आणि आता जर आपल्याला सबमिट करायचं असेल तर आपण हे रिपोर्ट सबमिट करू शकतो. कुठलं डिस्चार्ज समरी पुन्हा पुन्हा बघूया आपण तिकडे काय येते. पोस्टमार्टम हे काय खरं तर डिसेबलच राहायला पाहिजे. इफ द पेशंट इज डेड पेशंट असेल तरच पोस्टमार्टम हा विषय येतो. इथे डिसेबल व्हायला पाहिजे. ओके. अर्णव सर आणखी काय पाहायचं होतं आपल्याला. आता पोलीसच्या लॉगिन मध्ये जाऊन पाहायचं. हा तिकडे एकदा काय रिफ्लेक्ट झाला आहे, त्यांना कुठले सर्टिफिकेट आले ते. Okay, let me log out from this role of a data entry operator of the hospital. Now again log in as a police field user. आता पोलीस फील्ड युजर काय आणि पोलीस स्टेशन ऑफिसर काय दोघांना व्यू आहे सर दिसून. ठीक आहे. मी लॉग इन झालोय आता ॲज अ पोलीस स्टेशन युजर मधनं. आता मी रिव्ह्यू ॲक्सिडेंटला जातो. पुन्हा ते कम्प्लीटला क्लिक करतो. रिफ्रेश होतो.
हा माझी अशी एक तुम्हाला सगळ्यांना ऍडवाइस आहे अरे ना की हा रिफ्रेश पण बटन बऱ्याच वेळी वापरायला पाहिजे. आणि काही वेळी आपण एका स्क्रीन मधून दुसऱ्या स्क्रीन मध्ये जातो डेटा इकडे भरले असतो तिकडे बघतो की सर्व्हर एंडला ती कमिट झालेले आहेत, रिक्वेस्ट कमिट झालेले आहेत डेटा. तर ते ऍक्च्युली सक्सेसफुल कमिट झालेलं आणि इकडे इकडे डिस्प्ले व्हायसाठी त्यासाठी तुम्हाला ते रिफ्रेश स्क्रीन करावे लागते. ठीक आहे. बरेच प्रॉब्लेम मला वाटते रिफ्रेश स्क्रीन पण रिफ्रेशला पण सॉल्व्ह होऊ शकतो. प्रॉब्लेम नाही आहे तसे. आता आपण हे वेब ॲप असल्यामुळे सर रेंडरिंग होण्यासाठी थोडं ते रिफ्रेश वगैरे करावंच लागतं. करावंच लागतं. हा म्हणजे काही याच्या साईडला म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला सर्व्हर वरून कंपोनंट फेच करावे लागतात त्यामुळं. त्यामुळे हा आता आपण कम्प्युटरला क्लिक केलेला आहे. इथं आता तो ते प्री अज्युम्ड असं आहे की ते झालं पाहिजे ऑटोमॅटिकली. हा या केस मध्ये काय माहिती म्हणजे काही ना काही थोडा काही असेल प्रॉब्लेम. नाही पण बऱ्याच वेळी हा प्रॉब्लेम असतोच आहे सर्व्हर एंडला हा, कमिट हा, केल्यानंतर ते पोर्ट अवेलेबल असेल. हा ऍक्सिडेंट आयडी आपला 1317. आता मी व्ह्यू करतो. एडिट ऑप्शन तर आहे. हा सगळा डेटा दिसतो आपल्याला. पॅसेंजरच्या डिटेलमध्ये जातो आपण पेडेस्ट्रियनच्या. हा इथे व्हेकल ड्रायव्हर आणि पॅसेंजर हे वेगळं आणि पेडेस्ट्रियन वेगळा आहे बरं का. ऑप्शन व्हेकल ड्रायव्हर आणि पॅसेंजर दे आर मुव्हिंग अलॉंग विथ द व्हेकल. त्यांचा डेटा त्यांनी एकत्र घेतलेला आहे. आणि पेडेस्ट्रियन म्हणजे हा बाहेरचा व्यक्ती आउट ऑफ सिनारिओ और आउट ऑफ द बोथ द व्हेकल्स जे काय असेल ते. ऍक्सिडेंटमध्ये जेवढे काय व्हेकल्स इन्व्हॉल्व्ह असतील त्या व्हेकलच्या व्यतिरिक्त हा माणूस आहे पेडेस्ट्रियन वाला. तो बिचारा फुटपाथवर चाललाय, त्याला धडकवलंय तर तो बाहेर म्हणून तो वेगळा दिलेला आहे. तर आपण जे काय केलं ते पेडेस्ट्रियनला केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून मला शो डिटेल्सला जातो पेडेस्ट्रियनच्या. तर रमेश पाटील हा आपला पेडेस्ट्रियन आहे. 25 मेल सगळे डिटेल्स आलेले बरोबर. इथं ट्रीटमेंट इन्फॉर्मेशनला जाऊन आपण क्लिक व्ह्यू करूया. त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आली. इथं आले बघा. तिकडून हॉस्पिटलनं अपलोड केलेले ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, ते आता इथे अवेलेबल झालेले पोलिसला. पोलीस इंटिमेशन आहे त्या की आपण बघितलेली आहे. आता आपण डिस्चार्ज समरी डिस्चार्ज सर्टिफिकेट तिथल्या इकडे दिलंय ना, ते इथं आहे. ठीक आहे. इथं खाली नाव आलं आहे डॉक्टर गांधी मगाशी आलेलं नव्हतं. डिस्चार्ज सर्टिफिकेट पण इकडं त्यांच्या लॉग इन मध्ये अवेलेबल झालेलं आहे. ड्रंकन ड्राईव्ह सर्टिफिकेट पण आलेलं आहे. ते ड्रंकन ड्रिव्हनचं होतं. लक्षात आलं काही काय बघा क्लॉथिंग टॉर्न आहे तो टॉकेटिव्ह कसा स्पीच कसा घेता येईल. ते ड्रंकन ड्राईव्ह सर्टिफिकेट पण इकडं आलेलं आहे. तर इथं पण डॉक्टरचं नाव आणि ही यायला पाहिजे. रिपोर्ट ऑप्शन आहे. एकच आहे सर ते ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट रिपोर्ट. नाही मला वाटलं हा सगळा रिपोर्ट पण एक खरं प्रिंट पाहिजे होती ना इथे. अच्छा म्हणजे ट्रीटमेंट डिटेल्सची का? नाही कुठली आपण जसा DAR बघतो, हा 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 हा. ड्राफ्ट ऍक्सिडेंट रिपोर्ट बघतो तसा ड्राफ्ट ट्रीटमेंट DTR एक पाहिजे. वाउंड सर्टिफिकेट वगैरे हे ते करू शकेल आपण प्रिंट. इंडिव्हिज्युअल आहेत सगळे. पण ही जी बाकीची जी डिटेल आहे ते पण ट्रीटमेंट डिटेल्स. ते पण एक लिहून घेऊन लक्षात ठेवा. लिहून घ्या. 3-4 आपले झाले ना ऑब्झर्वेशन 5 आता. जस्ट लाईक DAR TR ट्रीटमेंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आणि जर विदिन द ट्रीटमेंट आफ्टर ट्रीटमेंट जर तो हा पेशंट डेड झाला तर पोलीस स्टेशन कॅन रिक्वेस्ट फॉर पोस्टमॉर्टम रिपोर्ट. तर ह्या सगळ्या मुवमेंट्स या हॉस्पिटल टू पोलीस सगळ्या होते आता बऱ्यापैकी. म्हणजे ऍज कम्पेअर त्यांनी जे काही प्रचंड मेहनत घेतली ती खरंच चालती आहे तिला व्यवस्थित बऱ्यापैकी. जे काय आहे सोल्युशन ठीक आहे. ते इन द फ्युचर दे विल अटेंड आवर रिक्वेस्ट. इट विल टेक द टाइम. आणि तुम्हाला तिथे ऑलरेडी 2 मॉड्यूल वापरलेले आहेत ट्रान्सपोर्ट आणि पोलीसची. यू आर व्हेरी मच कॉन्व्हर्संट अबाउट ऑल दी स्क्रीन्स अँड ऑप्शन्स मॉड्यूल्स. त्यामुळे तुम्हाला हे अजिबात चढ जाणार. इट इज व्हेरी इझी टू हँडल दिस ऍक्सिडेंट मॉडेल ऑल्सो. ऍक्सिडेंट अँड हायवेज बोथ. तर हे ऍक्सिडेंट आणि हायवेजचं मॉड्यूल आहे त्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा.
मी तुम्हाला आता हेल्थचं हेल्थचं वापरायला काय अडचण येईल असं मला वाटत नाहीये, कारण हॉस्पिटल तुम्ही कुठेही कसेही हे करताय, रजिस्टर करताय, बरोबर. त्या हॉस्पिटलमध्ये फक्त आपलं महाराष्ट्र आणि त्यातला तुमचा पोलीस डिस्ट्रिक्ट येतोय का एवढंच आपल्याला महत्वाचं, आणि ते पोलीस स्टेशन ते आलं की ते लिंक झालंच ना इकडं. तुम्ही ते पोलीस स्टेशन तुम्ही क्रिएट केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल आता पुण्याचं मला ह्यांनी ओंकारनी मला पुण्याची शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे हे दिले होते क्रेडेन्शियल्स ह्याचे केलेले डेमोचे. तर त्याच्यामध्ये मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन सिलेक्ट करेल ना, मग ते सगळे त्याच पोलीस स्टेशनला जातील, मग माझ्याकडे ते क्रेडेन्शियल आहेत मी ते यूज करू शकतो. तर तसं तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनचे परफेक्ट क्रेडेन्शियल्स घ्या, ह्याचे डेमोचे तयार करून घ्या तुमचे, तुम्ही त्याला तयार करता पण येतील, कारण तुमच्याकडे आता डिस्ट्रिक्टचे क्रेडेन्शियल्स आहेत डेमोचे, त्यातनं तुम्ही लोअर लेवलचे सगळे क्रिएटही करू शकता पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही हेल्थचं पूर्ण स्टडी करा, ओडिसाचं पण करा आणि महाराष्ट्राचं पण करा. आणि हायवेसाठी मात्र हायवेचा जो युजर आहे तो आपल्याकडे आम्ही त्यांनी ह्याच्यासाठी क्रिएट केलेला नाहीये डेमोसाठी. कारण डेमोसाठी क्रिएट करायचं त्याची हायरार्की अशी आहे की स्टेटच्या डेमोमधनं नॅशनल हायवेचा डेमो क्रिएट करायचा, नॅशनल हायवेच्या अंडर सर्कलचा करायचा, सर्कलमधनं डिव्हिजन करायचं, डिव्हिजनमधनं सब डिव्हिजन करायचं, सब डिव्हिजनमधनं लोअर युजर. ही सगळी हायरार्की असण्यासाठी आपल्याला पाहिजे स्टेट ॲडमिनचा डेमो पाहिजे ना, स्टेट हायवेचा, स्टेट हायवे डेमोचा क्रेडेन्शियल पाहिजे. ते आपल्याकडे आता ॲज ऑन टुडे तर नाही आहे. ओंकार तुला काय आठवत आहे का पूर्वीचं काय असेल तर? ओंकार ओंकार आहे का? हॅलो, ओंकार आहे का? ओंकार हॅलो. ओंकार आहे का? हॅलो. हा ओंकार. हा हॅलो सर. हा मागे ते पूर्वी रोहित असताना ते MHHSP HSP वगैरे काय काय दिले होते ना, आठवतंय का? हायवेचे का ते चालत नाहीत पण सर, MHHD डेमो जे होते ते चेक केले होते, चालत नाहीत ते आता. पुन्हा एकदा ते कुठं जुने लिहिलेले असतील त्यातलं एकदा ट्राय करून बघतो. सर ते नाही, हायवेचे यूज नाही होतात. मी ट्राय केले होते रिसेंटली. जुने सुद्धा. जुने सुद्धा नाही होत का? PS डेमो PS डेमो PS डेमो HS डेमो असं काहीतरी केलं होतं तुम्ही. बरं ठीक आहे, आपण विचारून घेतो ना मागूया. पण तोपर्यंत मी तुम्हाला लगेच ह्याचे देतो, ओरिसाची देतो. हे पूर्ण आता मी वापरलं सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवर ग्रुपवरच टाकतो ते. ठीक आहे. अर्णव सर तुमच्याकडे मी व्हॉट्सअपने पाठवलं, तुमची फाईल होती मला वाटतं. हो सर. आहे ना ती? एक टेबल आहे बघा तो. ठीक आहे, ते असले तर आम्ही तुम्हाला पाठवून देतो मी लगेच ते आज. आणि मला आठवतं ते व्हॉट्सअपवरच पाठवतो पवननं मला. माझ्याकडे फोटो आहे म्हटलं सर त्या डॉक्युमेंटचा. हा ते डॉक्युमेंटचा फोटोच, तो फोटो सगळ्यांना पाठवून द्या ग्रुपमध्ये. हो हो. ते फक्त एक लक्षात ठेवा की ते त्यातली युजर आयडी तुम्हाला वापरायची असेल तर स्टेट ओरिसा सिलेक्ट करा, स्टेट ओरिसा सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट अनुगुल जे पहिलं काहीतरी आहे अनुगुल तेच सिलेक्ट करा, पोलीस स्टेशन पण तेच सिलेक्ट करा अनुगुल. ठीक आहे. म्हणजे मग ते सगळं चालेल इकडून तिकडे. ठीक आहे ना. ओरिसाचे वापरायचे असेल तर ठीक आहे. तर हे हेल्थ आणि हायवेचं आपण पाहिलं. हायवेचे जे क्रेडेन्शियल्स येणार आहेत डेमोचे आणि लाईव्हचे ते येतील वरून, तेवढे आपण ते तुम्हाला शेअर करू. हायवेच्या बाबतीत पुन्हा एकदा तुम्हाला समराईज करतो की हायवेमध्ये तो काय करेल, तुम्हाला विचारेल रिक्वेस्ट कोणाला पाठवताना पहिला रोड विचारेल, कुठल्या प्रकारचा रोड आहे. कारण रोडची अथॉरिटी आहे, अथॉरिटीसाठी रोड नाही आहे. म्हणजे एकच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळे रोड बघत नाहीये, प्रत्येक रोडसाठी वेगळा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, बरोबर. म्हणून तो पहिल्यांदा रोड विचारेल, वेदर इट इज एक्सप्रेस हायवे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे. स्टेट हायवे पासून खालच्या लेवलला येतं, आपल्या स्टेटच्या अथॉरिटीमध्ये येतं. नॅशनल हायवेचं
ओनरशिप आणि मेंटेनन्स ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाही त्यांच्याकडे आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे सुपरिटेंडेंट इंजिनियर टू ज्युनियर इंजिनियर ही सगळी हायरार्की त्यांची वेगळी आहे, पूर्णपणे वेगळी. सर्कल सुपरिटेंडेंट इंजिनियर हेड करतात, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिव्हिजन करतात, सब डिव्हिजन करतात डेप्युटी इंजिनियर असतात आणि त्यांच्या अंडर असिस्टंट. हायरार्की सेमच असते पण पूर्ण माणसं आणि हायरार्की अथॉरिटी पूर्ण वेगळ्या असतात प्रत्येक रोडसाठी. स्टेट हायवेसाठी स्टेट पीडब्ल्यूडी राज्य सरकारचे अधिकारी असतात. नॅशनल हायवेमध्ये केंद्र सरकारचे इंजिनियर आहेत. एक्सप्रेस हायवेमध्ये सुद्धा केंद्र सरकारचे इंजिनियर्स आहेत. पण स्टेट हायवे आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोडला पूर्ण राज्य सरकारचे पीडब्ल्यूडीचे इंजिनियर्स असतात. त्यात सुपरिटेंडेंट इंजिनियर पासून ज्युनियर इंजिनियर पर्यंत हायरार्की. बरोबर. आता जर अदर डिस्ट्रिक्ट रोड आहेत आणि व्हिलेज रोड जे आहेत त्याचं मेंटेनन्स आणि अथॉरिटी ही जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडे असते आपल्या महाराष्ट्रासाठी. जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामध्ये पण सुपरिटेंडेंट इंजिनियर टू ज्युनियर इंजिनियर ही हायरार्की आहे. एखादी सुपरिटेंडेंट इंजिनियर नसतील, लहान डिस्ट्रिक्टमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डायरेक्ट असते. बरोबर. म्हणजे समजा या सातारा डिस्ट्रिक्ट घेतला तर सातारचा वेस्ट आणि सातारचा साऊथ दोन डिव्हिजन केले तर ते दोन डिव्हिजनचे दोन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. त्यांच्या वरचा एसी असेल किंवा नसेल सांगता येत नाही, पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. त्याच्या अंडर पुन्हा सब डिव्हिजन असतात, त्याचे हेड आहेत डेप्युटी इंजिनियर असतील. त्याच्या अंडर ऍक्च्युली काम करायला फील्डवर असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर असतील, ते आपले फील्ड युजर आहेत. पण असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर याच्या शिवाय आणखी एखादा टेक्निकल पर्सन ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून थर्ड युजर ठेवतील. दॅट इज कॉल्ड ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून पण पोस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे 10वी-12वी नंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंटचा एक कोर्स आहे 2 वर्षाचा. Besides diploma and degree holders, there is another 1 year course of civil engineering assistant. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात, सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक त्याला एक म्हणतात. इंजिनिअरिंग ज्युनियर इंजिनिअरला असिस्टंट असतो तो पण असू शकेल. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर सुपरवायझर तो पण असू शकेल. तिथे त्याची कोणी युजर आयडी समजा ते क्रिएट करतील तर तो भरतील. आपल्याला काय त्याच्याशी मतलब नाहीये. Who is the person entering is supposed to be the authority of that. आणि त्यांच्या सहीनं एक त्यांनाच जाणं. असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर असायला पाहिजे बेसिकली, त्याच्या अंडर नाही जायला पाहिजे. तर ते हायरार्की लाईव्ह मॉड्यूलसाठी येईल, त्याला वेळ लागेल. डेमोसाठी आपण मागतोय त्यांना. डेमोसाठी आपल्याला एक जरी मिळालं तरी खूप झालं डेमो करायसाठी. हा, तर आता हे ओरिसाचा डेमो करताना हायवे तुम्ही स्टेट हायवे नॅशनल हायवे फक्त सिलेक्ट करा, कारण नॅशनल हायवेच्या अंडरचेच हे युजर त्यांनी क्रिएट केलेले आहे. बरोबर. तुम्ही तिथे एक्सप्रेस हायवे सिलेक्ट करणार आणि खाली वेगळं सिलेक्ट करणार, ती एखाद्या वेळी चालेल नाही चालेल मला माहित नाही. तुम्ही नॅशनल हायवेच्या अंडर एकच सर्कल, एकच डिव्हिजन, एकच सब डिव्हिजन, एकच ज्युनियर इंजिनियर फील्ड युजर असं क्रिएट केलेलं आहे डेमोमध्ये. तेच तुम्ही वापरा. यासाठी तुम्हाला स्टेट हायवे सिलेक्ट करावा लागेल. रोड कुठला का असणार काही का असणार त्याला स्टेट हायवे म्हणा तुम्ही सध्या, आणि तुम्ही टेस्ट एक्सटेंड तुम्ही भरून घ्या. ठीक आहे. तर हे डेमोचं सगळं कम्प्लीट झालं इथं हेल्थ आणि हायवे मॉड्यूलचं. हे तुम्हाला इतक्या अर्जंटली का सांगितलेलं आहे तर विदिन दिस 5 to 10 days यू हॅव टू टोटल कन्व्हर्सेंट ऑन दिस डेमो. कारण भुसारी साहेबांनी तुमचे सगळे डिटेल्स हे हेल्थच्या असिस्टंट डायरेक्टर ऑफ हेल्थ मुंबई त्यांना पाठवलेले आहेत. त्यांच्याकडनं पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील, त्यांच्याकडनं पण तुम्हाला काही प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा झेडपीवरचे लोक येतील त्यावेळी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण हे आज लवकरात लवकर दिलेलं आहे. मे बी पॉसिबल नेक्स्ट वीकमध्ये त्यांचे लोक तुमच्याकडे अप्रोच पण होतील. आपला प्लॅन आहे की जिल्हा परिषदला कमीत कमी 70-80 ते 150 पर्यंत प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत प्रत्येक जिल्ह्याला. प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये युजर आयडी क्रिएट करून त्यांनाही सांगण्यासाठी त्यांना तिथे तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल. ते ट्रेनिंग आपण कसं ऑर्गनाईज करायचं, काय करायचं आपण पुढे बघूया, त्यांच्याशी कन्सल्ट करू. याप्रमाणे आपण आरटीओ आणि पोलीससाठी नोडल ऑफिसर क्रिएट केला आहे, तसं हेल्थसाठी ॲटलिस्ट प्रायव्हेटसाठी एक, गव्हर्नमेंटसाठी एक, जिल्हा परिषदसाठी एक, जे DHO हेड असतात
जिल्हा परिषदमध्ये डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इज द हेड ऑफ द हेल्थ डिपार्टमेंट आणि त्यांच्या अंडर जिल्ह्यातले सगळे रुरल हॉस्पिटल जे आहेत तालुका लेवलला प्लस प्रायमरी हेल्थ सेंटर हे सगळे त्यांच्या अंडर येतात. तर ते ऑर्गनाईज करतात, ते कोऑर्डिनेट करतात त्यांचा कोणतरी ऑफिसर. आणि डिस्ट्रिक्ट लेवलला सिव्हिल सर्जन हे डिस्ट्रिक्टचं कोऑर्डिनेट करतात. आणि म्युन्सिपाल्टी असेल तर म्युन्सिपाल्टीचे रेसिडेंट चीफ मेडिकल ऑफिसर असतील किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे चीफ मेडिकल ऑफिसर त्यांच्या अंडर त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या तर ज्या हॉस्पिटल्सला हे असेल काय म्हणते त्याला ऍक्सिडेंट विभाग असतो ना, म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट, जसे काही नाही सांगता येणार ना. हा कुठे कुठे फक्त सुरुवातीला प्रायमरी इन्स्पेक्शन करून ते फॉरवर्ड करतात. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच इन्क्लूड करावं लागेल. कारण कोर्टाच्या इन्स्ट्रक्शनात एव्हरी हॉस्पिटल शुड इमिजिएटली टेक कॉग्निजन्स ऑफ द पेशंट. पुढे काय करायचं तरी बघा, पण ते लगेच रिजेक्ट करू नाही शकत.